श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवताभ्यो नमः। श्री मातृपितृभ्यो नमः। ओम श्री परमात्मने नमः। ओम श्री रामचंद्राय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारंभं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सर्वतीर्थमयी माता सर्वदेवमय पिता मातरं पितरं तस्मात् सर्वयत्नेन पूजयेत्। श्री गणेशाय नमः। श्री एकवीरा स्तोत्रम्। एकवीरा महामाया पार्वती गिरिशा प्रिया गौरी कराली किंकाली विष्काली च महाप्रिया भैरवी उमा रमा चंडी महालक्ष्मी कुलेश्वरी महासरस्वती दुर्गा मृडाणी चंडिकांबिका आर्या दाक्षायणी चैव गिरिजा मेनकात्मजा। रणे राज्य भवे दूते विवादे प्राणसंकटे नदी प्रतरणे घोरे सर्वत्र विजयो भवेत्। नामाष्टां दशकं चैव प्रातरुत्थ्यात यः पठेत् तस्य गृहे भयं नास्ति व्याधिभ्यश्च तथैव च। दुर्गातीं तारिणीं घोरा दधाति च प्रजापशुं सिद्धिकामो लभे सिद्धि पठे स्तोत्रमिदं शुभं। प्राप्नोति च स्थिरां लक्ष्मी सता रोगच्च मङ्गलम्। आदिष्टवान् यथा स्वप्ने मार्कण्डेय मुनि स्वयं भक्त्या नित्यं स्तोत्रं पठेत् भक्ति समन्विता प्राप्नोति देवी सायुज्यम् एकवीरा प्रसादता। इति श्री एकवीरा देवी स्तोत्रं सम्पूर्णम्। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एकैक अक्षरं पुंसां महापातकनाशनं धात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं। रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः। भर्जनं भवबीजानाम् अर्जनं सुखसम्पदां तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनं पूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविता शाखा वंदे वाल्मीकि कोकिलम्। राजाधिराज रामचंद्र महाराज की जय। श्री राम जय जय राम। 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 श्री राम जय राम। सीता कांत स्मरण जय जय राम। सियावर रामचंद्र की जय। काल आपण अरण्यकांड्यामध्ये प्रवेश केलो। तर अरण्यकांड्यामध्ये सुरुवातीला राम लक्ष्मण सीता हे तिघही दंडकारण्यामध्ये प्रवेश करतात आणि तिथे त्यांना सर्वात पहिले शरभंग ऋषी यांचे दर्शन होते आणि शरभंग ऋषींना नेण्यासाठी म्हणून इंद्र स्वतः रथ घेऊन आलेले असतात। पण शरभंग ऋषी म्हणतात की रामाचं दर्शन झाल्याशिवाय मला ब्रह्मलोकात यायचे नाही। इंद्र म्हणतात की मी स्वतः तुम्हाला घेऊन जायला आलेले आहे।
ब्रह्मलोकात घेऊन जाण्यासाठी म्हणून, तर तुम्ही आता माझ्यासोबत चला. पण शरभंग ऋषी म्हणतात नाही, मला यायचे नाही. मग इंद्र जसा आला तसाच निघून जातो. त्यानंतर रामचंद्र भगवान शरभंग ऋषींच्या आश्रमामध्ये प्रवेश करतात. शरभंग ऋषींच्या आश्रमामध्ये प्रवेश केल्यानंतर तेव्हा म्हणतात की आपण इथे राहू नये, कारण इथे खूप राक्षसांचा धुमाकूळ माजलेला आहे. तर आत्ताच मी विराध राक्षसाचे उद्धार करून इथे आलेले आहे म्हणून रामचंद्र प्रभू सांगतात शरभंग ऋषींना. आणि रामचंद्र प्रभूंना सुद्धा असे वाटते की आपण इथून आता पुढे पुढे जात जावं. मग शरभंग ऋषी म्हणतात की आता मला तुमचे दर्शन झालेले आहे आणि तुमच्या दर्शनाने मी माझं मन तृप्त झालेलं आहे आणि माझे जन्म कृतार्थ झालेले आहेत. तर माझ्याजवळ जी संपत्ती आहे, जे काही आहे ते सगळं मी तुम्हाला अर्पण करतो. तर त्यावेळेस रामचंद्र प्रभू म्हणतात, एक तर मी आता अरण्यामध्ये आहे, जर मी राजा म्हणून राहिलो असतो तर तुम्ही दिलेल्या भेटवस्तूंचे मी प्रजेसाठी उपयोग केलो असतो. पण मला आता त्याची काही गरज नाही आहे. मी आता राजा नाही आहे, मी वनवासात आहे. मला संपत्तीची, ऐश्वर्याची काही गरज नाही आहे. मग त्यावेळेस शरभंग ऋषी म्हणतात की माझ्याजवळ काही शस्त्रास्त्र आहेत, ते मी तुम्हाला भेट देतो. तर त्यावेळेस रामचंद्र प्रभू म्हणतात हरकत नाही, मी ते घ्यायला तयार आहे, कारण मला आता अरण्यामध्ये संरक्षणासाठी म्हणून मला शस्त्रास्त्रच पाहिजे. तर मला तुम्ही ते दिलात तरी मी घेतो, असं म्हणून ते म्हणतात. मग नंतर ते भेटवस्तू घेतात आणि शरभंग ऋषी स्वतःहून अग्नी पेटवून त्यात देहत्याग करतात. देहत्याग केल्यानंतर त्या अग्नीमधून देहाचे पूर्ण जर्जर देह झालेले असते ते सगळं देह जळून भस्म होतं आणि त्यानंतर त्याच्यातून एक दिव्य रूप प्रकट होऊन ते आकाशात विलीन होऊन जातं. हे प्रत्यक्ष दृश्य श्रीराम, लक्ष्मण आणि सीता हे तिघही बघतात. बघितल्यानंतर त्यांनी भक्तिभावाने त्यांना नमस्कार करतात. अशा प्रकारे शरभंग ऋषींनी रामचंद्रांचे दर्शन घेऊन आपली तपश्चर्या सफल केली आणि ब्रह्मलोकाकडे प्रस्थान केले. आणि त्यानंतर दंडकारण्यात शरभंग ऋषी ब्रह्मलोकात गेल्यानंतर श्रीरामांना अनेक तपस्वी ऋषींचे दर्शन झाले. हे सर्व ऋषी अत्यंत कठोर तपस्या करणारे होते, वैराग्य संपन्न होते, धर्मनिष्ठ होते. त्यात एक एक ऋषी कसे होते त्याचं वर्णन आहे. काय वर्णन आहे म्हणजे काही ऋषी नुसतं वायू भक्षण करून राहत होते, ते अन्न त्याग करून फक्त वायूवर जीवन प्रदान करत होते. असं मी प्रत्यक्षात, आम्ही हैदराबादचे बरेच हैदराबादवासी यानागुंदी, यादगिरीच्या तिकडे यानागुंदी म्हणून एक गाव आहे, त्या गावामध्ये माणिकगिरी म्हणून एक छोटंसं डोंगर आहे. त्या डोंगरावर ते माणिकम्मा म्हणून एक तपस्विनी राहत होती. ती पण तशीच होती, वायुभक्षक होती. ती कधी अन्न पाणीचं सेवन केलीच नाही, असं आम्ही तिला प्रत्यक्षात बघितलेले आहोत. म्हणजे असे तपस्वी त्या दंडकारण्यात होते. नंतर काही फलाहारी होते, ते फक्त फळावर उपजीविका करत होते. काही जलक्रीत किंवा जलाहारी होते, ते केवळ पाण्यावरच जीवन जगत होते. काही पंचाग्नी साधना करत होते, चारही बाजूंनी अग्नी आणि वर सूर्य अशा कठोर तपामध्ये ते उभे राहत असत. असे पण ऋषी होते. काही ऊर्ध्वभाऊ होते, म्हणजे त्यांनी अनेक वर्ष हात वर करून तपस्या केलेले आहेत, त्यांना ऊर्ध्वभाऊ म्हणतात. काही मौनव्रती होते, ते बोलतच नव्हते. असे आम्ही नर्मदा परिक्रमेमध्ये बघितलो, मौनी बाबांना असं बघितलो आम्ही. ते त्यांच्या आयुष्यात कधीच बोलले नाहीत, असे मुनी सुद्धा आहेत. त्यानंतर काही वृक्षाखाली, काही भूमीवरच निवास करणारे होते, त्यांना सर्व सुखसुविधांचा त्याग केला होता. काही अत्यंत कृश आणि तेजस्वी होते, त्यांच्या देहावर
केवळ अस्थि दिसत होते, पण तेज अपार होते. हे माझे गुरूंनी बघितलेले. कर्दळी वनांमध्ये गुहामध्ये जिथं आम्ही गेलो होतो ना, तिथं नरसिंह सरस्वतीचे मूर्ती होते. त्या मूर्तीच्या मागे एक छोटंसं गुहा, छोटंसं असं एक काय म्हणतात, गुहेला जायचा दारच, म्हणजे काय म्हणतात, द्वार असल्यासारखं छोटंसं जागा होती अशी. त्या ह्याच्यातून फक्त सरपटतच जाऊ शकत होतो आपण. तर त्या ह्याच्यातून ते सरपटत जाऊन बघितले तर त्यांना तिथे अस्थिच, नुसतं अस्थि असलेले, कितीतरी वर्षापासून तपश्चर्या केलेले ऋषींचं दर्शन झालं होतं. आणि ते शरीराने नुसतं पांढरे शुभ्र, म्हणजे भस्म लावल्यासारखे दिसत होते म्हणे. आणि त्यांच्या डोक्यावर काहीतरी अशी मणी चमकत होतं, असं त्यांना दर्शन झालेलं आहे. म्हणजे आपण हे नुसतं ऐकत नाही, प्रत्यक्षामध्ये आहेत, आता सुद्धा आहेत. आपण हिमालयामध्ये गेलो, काही जंगलामध्ये गेलो तर असं. आणि काही आता ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की वाल्मिकी रामायणामध्ये सांगितलेलं आहे की काही ऋषींच्या अंगावर ते वारुळ निर्माण झालेले. तर आम्ही पण अक्कलकोट स्वामी महाराजांच्या प्रकट स्थानात, कर्दळी वनाहून अक्कलकोट स्वामी महाराजांच्या प्रकट स्थानाला गेलो होतो. ते तिथे सुद्धा आम्हाला जवळजवळ 15-20 फुटाचे वारुळ दिसले होते. तर त्यावेळेस आमचे गुरु आम्हाला सांगितले होते की ह्या वारुळामध्ये तपस्वी बसलेले आहेत. तर ह्याला आपण काही धक्का द्यायचा नाही, काही करायचं नाही, फक्त नमस्कार करायचं आणि इथून निघून जायचं, असं म्हणून म्हणले. म्हणजे असे तपस्वी आजही आहेत, फक्त रामायणकालीनच होते असं नाही. काही ऋषी सतत जप, ध्यान आणि यज्ञात मग्न असत. हे सर्व ऋषी राक्षसांच्या अत्याचारामुळे अत्यंत त्रस्त झाले होते. त्यांनी श्रीरामांना विनंती केली की हे रामा, तुम्ही आम्हाला या राक्षसांच्या भयापासून मुक्त करा, त्रासापासून मुक्त करा. त्या तपस्वी मुनींची प्रार्थना ऐकून श्रीराम म्हणाले, मी माझ्या पित्याचे वचन पाळण्यासाठी वनात आलो आहे, परंतु येथे येऊन मला तुमच्यासारख्या तपस्वी ऋषीमुनींची सेवा करण्याचे सौभाग्य लाभले आहे. म्हणजे बघा, अरण्यात जाऊन सुद्धा श्रीराम शांत बसले नाहीत. जिथे राजा म्हणून प्रजेला सुखसुविधा देत होते, आनंदी ठेवत होते, तसेच वनामध्ये येऊन सुद्धा इकडल्या अरण्यामधल्या आश्रमामध्ये राहणाऱ्या ऋषीमुनींना सुद्धा अभयदान दिलेले आहेत. ते म्हणजे इथे येऊन सुद्धा प्रजेचेच रक्षण करत आहेत. ऋषीमुनी सुद्धा एक प्रजाच आहेत, तर त्यांचं रक्षण म्हणजे क्षत्रिय धर्म त्यांनी सोडला नाही. त्यानंतर ते म्हणाले, तुमचे रक्षण करणे हाच माझा धर्म आहे, त्यामुळे तुम्ही कोणतीही चिंता करू नका. मी आणि माझा भाऊ येथे असलेल्या राक्षसांचा वध करून तुमचे रक्षण करू, हेच आमचे परमभाग्य आणि कर्तव्य आहे म्हणून सांगतात. मग त्यानंतर ते सुतीक्ष्ण मुनीच्या आश्रमामध्ये जातात, कारण शरभंग ऋषी सांगतात की तुम्ही सुतीक्ष्ण मुनींच्या याच्यात जा, आश्रमामध्ये जा. तर काल आपण नामरामायणाबद्दल बोलत होतो, तर त्याच्यामध्ये आहे पा शरभंग सुतीक्ष्णार्चितलिंगम राम म्हणून जे आहे की नाही, ते हेच कथा आहे ती, त्या नामाची कथा ही आहे. अशा प्रकारे त्या महात्मा तपस्वी ऋषींशी संवाद झाल्यानंतर श्रीराम आणि सीता, लक्ष्मण महात्मा तपस्वी ऋषींच्या सह शरभंग ऋषींच्या सांगण्यानुसार सुतीक्ष्ण मुनींच्या आश्रमाच्या दिशेने प्रस्थान केले. मंदाकिनी नदीच्या शांत आणि पवित्र काठाने तेथे महात्मा तपस्वी ऋषींच्या सह पुढे चालत होते. नदीचे निर्मळ पाणी मंद गतीने वाहत होते. तिच्या लहरीमध्ये जणू फुलासारखी हलकी सुंदर हालचाल दिसत होती. आसपास घनदाट वन, पक्ष्यांचे किलबिलाट आणि मधूनच येणारा शीतल वारा, अशा रमणीय वातावरणात ते बराच काळ चालत राहिले. त्यानंतर ते सुतीक्ष्ण मुनीच्या आश्रमात पोहोचले. आश्रम अत्यंत साधा आणि तेजस्वी
पवित्र होता. तेथे तपश्चर्याचा प्रभाव स्पष्ट जाणवत होता. श्रीरामांनी नम्रतेपणे आश्रमात प्रवेश करून सुतीक्ष्ण मुनींना वंदन केले आणि म्हणाले, मी शरभंग ऋषींच्या आज्ञेने तुमच्याकडे आलो आहे. कृपया आम्हाला राहण्याची व्यवस्था करून द्यावी. तर तिथे गेल्यानंतर, सुतीक्ष्ण मुनींच्या आश्रमामध्ये गेल्यानंतर इतका मोठा आश्रम होता तो की त्याच्यामध्ये तपश्चर्या करण्यासाठी वेगळी जागा होती, यज्ञशाळा वेगळे होते, पाकशाला वेगळी होती, ध्यान करण्यासाठी म्हणून वेगळे सभागृह होते. म्हणजे असं बांधकाम नव्हतं, सगळे झोपडीसारखंच होते, पण प्रत्येकाला वेगवेगळं स्थान. म्हणजे तितकं पवित्र जागा होती. सुतीक्ष्ण ऋषींचं आश्रम म्हणजे तितकं मोठं होतं. आणि त्या आश्रमामध्ये गेल्यानंतर श्रीरामांना खूप आनंद झाले. त्यानंतर त्यांनी म्हणले की आम्हाला राहण्याची व्यवस्था करा. हे ऐकताच सुतीक्ष्ण मुनी अत्यंत आनंदित झाले. त्यांनी प्रेमपूर्वक श्रीराम आणि सीता आणि लक्ष्मण यांचे स्वागत केले. ते म्हणाले, राम, तुमच्या आगमनाने माझा आश्रम पवित्र झाला. तुम्ही येथेच राहा, हीच माझी इच्छा आहे, असं म्हणून म्हणतात. परंतु राम म्हणतात, विनम्रपणे म्हणतात, हे मुनीश्वर, तुमचे प्रेम मला मोलाचे आहे, परंतु मला वनातील इतर ऋषी मुनींचेही दर्शन घ्यायचे आहे आणि त्यांच्या रक्षणाचे वचन पूर्ण करायचे आहे. त्यामुळे मी येथे अधिक काळ थांबू शकत नाही. सुतीक्ष्ण मुनी त्यांच्या निर्णयाचा आदर केला आणि त्यांना आशीर्वाद दिला आणि ते त्यांना म्हणाले, तुम्ही दंडकारण्यात सर्व आश्रमाचे दर्शन करून पुन्हा याच आश्रमात या, असे सांगून त्यांनी त्या दोघांना अत्यंत सुंदर तुणीर, धनुष्य आणि खड्ग भेट म्हणून दिले. त्यानंतर श्रीराम, सीता आणि लक्ष्मण महात्मा तपस्वी ऋषींच्या सह पुढील प्रवासासाठी निघाले. अशा प्रकारे श्रीरामांनी प्रत्येक ऋषीमुनींची स्नेह आणि आदर राखत आपल्या कर्तव्याच्या मार्गावर ठामपणे पुढे जाण्याचा आदर्श दाखवला. मग त्यावेळेस मात्र सीतेला थोडीशी काळजी वाटते. ती म्हणते की रामा, तुम्ही क्षत्रिय आहात हे बरोबर आहे, पण तुम्ही काय करताय की सगळ्यांना, तपस्वी लोकांना तुम्ही अभयदान देत आहात, पण त्या अभयदानामध्ये राक्षसांचा वध करत असताना निरपराध पशु पक्षी किंवा मनुष्याचा वध होऊ नये, त्याची तुम्ही काळजी घ्यावी, अशी ती श्रीरामांना विनंती करू लागली. ती नम्रतेने म्हणाली, तुम्ही सर्वज्ञ आहात, तुम्हाला उपदेश करण्याचा मला अधिकारच नाहीये, पण पत्नी धर्म म्हणून मला जे योग्य वाटले ते मी सांगते म्हणून म्हणतीये ती. त्यावर श्रीराम म्हणाले, आपला क्षत्रिय धर्मच आपल्याला सांगतो की धर्माच्या रक्षणासाठी आवश्यक तेव्हा युद्ध करणे हे कर्तव्य आहे. अधर्माचा नाश करून धर्माचा विजय स्थापित करणं आणि निरपराधांचे रक्षण करणे हेच आपले क्षत्रियाचे मुख्य कर्तव्य आहे. म्हणून श्रीराम म्हणतात, ते परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे म्हणून सांगतात. तर म्हणजे जे साधू सज्जन लोकांचे रक्षण करण्यासाठी म्हणून दुष्कर्म करणाऱ्यांचा नाश करण्यासाठी आणि धर्माची स्थापना करण्यासाठी म्हणूनच मी प्रत्येक युगात अवतार घेतो म्हणून श्रीराम सांगत आहेत. आणि त्यावेळेस आपल्यासारखे भक्त एक भजन म्हणू शकतो, कभी राम बनके कभी श्याम बनके म्हणून. तर आपल्याला हे भजन उषा जोशी म्हणून दाखवेल. तर उषा, सुरू कर. म्हणते पे. कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी, चले आना, चले आना प्रभु जी, चले आना. कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी, चले आना.
चले आना प्रभु जी चले आना। तुम राम रूप में आना, तुम राम रूप में आना। सीता साथ लेके धनुष हाथ लेके चले आना प्रभु जी चले आना। चले आना प्रभु जी चले आना। तुम श्याम रूप में आना, तुम श्याम रूप में आना। राधा साथ लेके मुरली हाथ लेके चले आना प्रभु जी चले आना। चले आना प्रभु जी चले आना। कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना। तुम श्याम रूप में आना, तुम श्याम रूप में आना। राधा साथ लेके मुरली हाथ लेके चले आना प्रभु जी चले आना। चले आना प्रभु जी चले आना। कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना। तुम शिव के रूप में आना, तुम शिव के रूप में आना। गौरा साथ लेके डमरू हाथ लेके चले आना प्रभु जी चले आना। चले आना प्रभु जी चले आना। कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना। चले आना प्रभु जी चले आना। तुम विष्णु रूप में आना, तुम विष्णु रूप में आना। लक्ष्मी साथ लेके चक्र हाथ लेके चले आना प्रभु जी चले आना। चले आना प्रभु जी चले आना। कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना। चले आना प्रभु जी चले आना। तुम गणपति रूप में आना, तुम गणपति रूप में आना। रिद्धि साथ लेके सिद्धि साथ लेके चले आना प्रभु जी चले आना। कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना। चले आना प्रभु जी चले आना। चले आना प्रभु जी चले आना। सियावर रामचंद्र की जय। सीताकांत स्मरण जय जय राम. म्हणजे अशा प्रकारे सगळे ऋषी रामांना प्रार्थना करतायत की तुम्ही या, कुठल्या तरी रूपामध्ये या आणि आमचं रक्षण करा म्हणून प्रार्थना करत आहेत. पण सीतेला त्याची काळजी वाटते की याच्यामुळे निरपराध पशुपक्षी मानव किंवा झाडं, कारण काही काही जे धनुष्य बाण जे असतं, धनुष्य जे बाण जे असतात ना ते अग्निरूपामध्ये असतात, तर वन जळून जातात, अशा प्रकारे होत असतात. तर ह्याच्यामध्ये आपल्याला आपण स्वतःच आपल्यावर संकट ओढून तर घेत नाहीत ना, किंवा राक्षसांची वैर वाढवत नाहीत ना, असं ती काळजी करते. आणि खरोखरच आहे, हे एक एक राक्षसांना वध करत असताना रावणाशी वैरच होते ना. म्हणजे सीतेला काळजी असते आणि हे सगळं नियोजित करून ठेवलेलंच आहे, त्याप्रमाणे हे सगळ्या गोष्टी घडत आहेत. तर राम त्याच्यासाठी म्हणतात की काही झालं तरी हरकत नाही, एखाद्या वेळेस मला तुझं त्याग करावं लागेल, पण मी प्रजेचं रक्षण करेन, साधू संतांचं रक्षण करेन, आणि एखाद्या वेळेस माझा भाऊ तुझ्या पक्षामध्ये उभा राहील आणि त्याचा पण मी त्याग करेन, पण मी प्रजेचा आणि तपस्वी लोकांचं रक्षण न करता राहणार नाही, मी करणारच आहे, असं राम सीतेसमोर बोलून दाखवतात. मग त्यानंतर दंडकारण्यात विहार करत असताना
त्यांना एक सरोवर दिसले. त्या सरोवरातून सुंदर संगीताचे स्वर ऐकू येत होते. तेव्हा श्रीरामांनी तेथे उपस्थित असलेल्या ऋषीमुनींना विचारले, हे काय अद्भुत आहे? या सरोवराची कथा काय आहे? तर त्यावेळेस पूर्वी या प्रदेशात मांडकर्णी मुनी नावाचे एक महान तपस्वी राहत होते. त्यांनी अतिशय कठोर तपश्चर्या सुरू केली होती. ते अनेक वर्ष केवळ वायूवर जगत होते आणि अखंड ध्यानात मग्न राहून त्यांनी प्रचंड तपसामर्थ्य प्राप्त केले. त्यांच्या या कठोर तपश्चर्येमुळे देवतांना चिंता वाटू लागली. विशेष इंद्र त्याला नेहमीच भीती असती. माझं सिंहासन कोण लुबाडतं याची त्याला खूप भीती असती. याला भीती वाटली की मांडकर्णी ऋषींच्या तपामुळे त्यांचे स्वर्गसिंहासन धोक्यात येईल, म्हणून त्यांनी त्यांची तपश्चर्या भंग करण्याचा विचार केला आणि इंद्राने 5 अत्यंत सुंदर अप्सरांना मांडकर्णी मुनीकडे पाठविले. त्या अप्सरांनी आपल्या रूपसौंदर्याने, नृत्य, गायन आणि मधुर वर्तनाने मुनींचे मन विचलित केले. अखेरीस मांडकर्णी मुनींचे तपभंग झाले. त्यानंतर मुनी त्या 5 अप्सरेसोबत त्या प्रदेशात राहू लागले. त्यांनी आपल्या तपशक्तीने एक सुंदर सरोवर निर्माण केले आणि त्या सरोवरातच एक दिव्य निवासस्थान केले. तेथे त्या 5 अप्सरा आनंदाने राहू लागले. त्या 5 अप्सरेमुळे त्या तीर्थाला पंचाप्सर तीर्थ असे नाव पडले. असे सांगितले जाते की आजही त्या सरोवरातून संगीताचे स्वर ऐकू येतात. ते ज्या अप्सरेच्या नृत्य गायनाचे प्रतीक मानले जाते. हे कुठे आहे माहिती आहे का? बुलढाणा जिल्ह्यात लोणार येथे स्थित हे जगातील एक अद्भुत स्थळ आहे. महाराष्ट्रामध्येच आहे बरं का, बुलढाणामध्ये. असे सांगितले जाते की आजही त्या सरोवरातून मधुर संगीताचे स्वर ऐकू येतात म्हणे. म्हणजे ते स्वर म्हणे इतकं सुंदर होतं की सीताला इतका आनंद झाला की ती बरेच वर्षापासून म्हणा, दिवसापासून, महिन्यापासून सुंदर संगीतच ऐकली नव्हती. कारण ती राजमहालातून बाहेर आली आणि वनामध्येच फिरायला लागली. तर वनामध्ये थोडंच आपल्याला गाणे वगैरे ऐकायला मिळतं. आतासारखं नाही आहे मोबाईलवरती गाणे ऐकू आपण, काय यूट्यूब, काय ब्लूटूथ घेऊन जाऊ, हे करू, असं काही नव्हतं त्यावेळेस. त्यांची इच्छा असेल तर मनाने इच्छेने ऐकू शकत होते, पण असं मधुर संगीत ऐकायलाच मिळाले नाही. तर त्यावेळेस सीतेला इतका आनंद झाला म्हणे की त्या मधुर संगीताने ती एकदम मोहित झाली आणि खूप प्रसन्न झाली ती. अशा प्रकारे विविध ऋषींच्या आश्रमात जाऊन तेथील त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांचे निवारण करत काही आश्रमात 5 महिने, काही ठिकाणी एखादे वर्ष, काही ठिकाणी फक्त 1 महिना असे वास्तव्य केले. तर काही आश्रमाचे केवळ दर्शन घेऊन ते पुढे निघत असत. अशा रीतीने श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांचा 10 वर्षाचा कालावधी व्यतीत झाला. पाहता पाहता 10 वर्ष निघून गेले. आपण अजून 7व्या दिवशीच आहे. कालावधी व्यतीत झाला आणि शेवटी ते पुन्हा सुतीक्ष्ण मुनीच्या ऋषींच्या आश्रमात आले. अगस्त्य ऋषींच्या आश्रमाचे दर्शन घेतले आणि आश्रम वर्णन, श्रीरामांचे दिव्य अस्त्रांची भेट, म्हणजे श्रीरामांना अगस्त्य ऋषी पण भेट देतात आणि सीतेची खूप प्रशंसा करतात. सुतीक्ष्ण मुनींच्या आश्रमात परत आल्यानंतर काही दिवस श्रीराम, सीता आणि लक्ष्मण तेथे विश्रांती घेऊ लागले. आश्रमातील शांत पवित्र वातावरणात त्यांचा वेळ समाधानाने जात होता. एके दिवशी श्रीरामांनी सुतीक्ष्ण मुनींना नम्रपणे विचारले, हे मुनीश्वर, येथे जवळ महान तपस्वी अगस्त्य ऋषींचा आश्रम आहे असे मी ऐकले आहे. मला त्यांच्या दर्शनाची अतिशय इच्छा आहे. कृपया मला त्यांचा मार्ग दाखवा, म्हणून म्हणतात. तर सुतीक्ष्ण मुनी आनंदाने उत्तर दिले, हे तुमची इच्छा अत्यंत पवित्र आहे. अगस्त्य ऋषी यांचा आश्रम येथेच दक्षिण दिशेला आहे. तुम्ही त्या मार्गाने गेलात तर तुम्हाला त्यांच्या आश्रमाचे दर्शन होईल. ते महान तपस्वी
तेजस्वी आणि अत्यंत ज्ञानी आहेत म्हणून रामांना सांगतात. त्यावेळेस राम, सीता, लक्ष्मण तिघेही त्यांना वंदन करून अगस्त्य ऋषींच्या आश्रमाच्या दिशेने निघाले. काही काळ प्रवास केल्यानंतर ते एका दिव्य, तेजस्वी आणि पवित्र अशा आश्रमात पोहोचले. तिथे सुद्धा अगस्त्य मुनींच्या आश्रमाचा परिसर अत्यंत पवित्र, शांत आणि दिव्य तेजाने नटलेला होता. दंडकारण्याच्या गाभाऱ्यात वसलेला हा आश्रम जणू तपश्चर्येच्या तेजाने उजळून निघाला होता. त्या परिसरात प्रवेश करताच मनात एक विलक्षण प्रसन्नता आणि शांती निर्माण झाली. आश्रमाभोवती उंच दाट वृक्षांची हिरवीगार रांग होती. विविध फळांनी आणि फुलांनी बहरलेले वृक्ष, त्यावर किलबिल करणारे पक्षी आणि मंद सुगंधाने भरलेले वातावरण, हे सर्व त्या स्थळाला अधिकच रमणीय बनवत होते. मृदू वाऱ्याची झुळकीने पाने सळसळत होती आणि त्यातून निसर्गाचे एक मधुर संगीत ऐकू येत होते. आश्रमाच्या जवळच एक स्वच्छ निर्मळ जलाने भरलेले सरोवर किंवा लहानसा प्रवाह होता. त्या पाण्यात कमळे फुलली होती आणि त्यावर भ्रमर गुंजारव करत होते. काही ठिकाणी हरणे, मृग आणि वन्य प्राणी निर्भयपणे फिरताना दिसत होते. त्या सर्वांना जणू आश्रमातील पवित्रतेची जाणीव होती म्हणून ते शांत वावरत होते. आश्रमातील झोपड्या अतिशय साध्या, वल्कल आणि कुशांनी तयार केलेल्या होत्या. तेथे राहणाऱ्या ऋषीमुनींनी साधेपणाने जीवन जगत होते. काही ध्यानधारणेत मग्न, काही यज्ञकुंडाजवळ वेदपठण करत, तर काही शिष्यांना ज्ञान देत होते. सर्वत्र एक शिस्त, संयम आणि सात्विकता जाणवत होती. म्हणजे विचार करा, अरण्यामध्ये सुद्धा इतकं शिस्तबद्ध आश्रम आहे, म्हणजे त्या ऋषींचं काय कौतुक करावं. इतकं काही व्यवस्थित त्यांनी जमून ठेवले होते. यज्ञकुंडातून निघणारा पवित्र धूर वातावरणात पसरत होता, ज्यामुळे त्या परिसरात एक दिव्य सुगंध दरवळत होता. मंत्रोच्चाराचे स्वर आणि घंटानाद यामुळे संपूर्ण आश्रम आध्यात्मिक ऊर्जेने भरून गेलेला होता. अगस्त्य मुनी स्वतः अत्यंत तेजस्वी, गंभीर आणि करुणामय स्वरूपाचे होते. त्यांच्या उपस्थितीनेच आश्रमात एक अद्वितीय दिव्यता निर्माण झाली होती. त्यांच्या तपश्शक्तीमुळे तो संपूर्ण परिसर सुरक्षित, पवित्र आणि मंगलमय झाला होता. अशा आश्रमात श्रीराम आणि सीता, लक्ष्मण प्रवेश करतात. त्यांना जणू एक वेगळ्याच शांत आणि दिव्य जगात आल्याचा अनुभव होतो. अशा या अगस्त्य ऋषींनी दूरूनच रामांचे आगमन ओळखले. त्यांनी पुढे येऊन अत्यंत प्रेमाने आणि आदराने त्यांचे स्वागत केले. श्रीरामांनी नम्रतेने त्यांना वंदन केले. ऋषींनी त्यांना आसन दिले आणि कुशल विचारली. अगस्त्य ऋषी म्हणाले, हे राम, तुमचे आगमन माझ्यासाठी अत्यंत आनंददायी आहे. तुम्ही धर्मरक्षणासाठी वनात भ्रमण करत आहात हे मला ज्ञात आहे. तुमच्या या कार्यामुळे संपूर्ण जगाचे कल्याण होणार आहे. यानंतर अगस्त्य ऋषींनी आपल्या तपश्शक्तीचे आणि प्रभावाचे वर्णन केले. त्यांनी सांगितले की पूर्वी अनेक राक्षसांनी पृथ्वीवर अत्याचार माजवले होते. तेव्हा मी माझ्या तपश्शक्तीने त्यांचा नाश केला आणि धर्माची स्थापना केली. तसेच मी समुद्राचा पाणी पिऊन देवांना मदत केली होती, जेणेकरून असुरांचा नाश करता येईल. श्रीराम अत्यंत आदराने सर्व ऐकत होते. त्यांना ऋषींच्या सामर्थ्याची आणि तपश्चर्याची जाणीव झाली. त्यानंतर अगस्त्य ऋषींनी श्रीरामांना दिव्य अस्त्रे, धनुष्य आणि बाण प्रदान केले आणि त्यांना पुढील कार्यासाठी म्हणून आशीर्वाद दिले. आणि इतकेच नव्हे, ते धनुष्य बाण दिले तर किती म्हणून सांभाळून ठेवणार, पण त्यांनी असा काय म्हणतात, बाण ठेवायचा जो असतो की नाही, ते एक दिव्य शक्तीचे होते
म्हणजे ते त्याच्यामध्ये जे किती आपण काढत जाऊ तितके पुन्हा बाण तयार होतात, असं त्यांनी ते हे दिले होते, त्यांना भेटवस्तू म्हणून दिले. म्हणजे ऋषीमुनी सुद्धा, आता आपण विचार करावं एक गोष्ट, की आपल्याकडे सुद्धा काही पाहुणे येतात, तर पाहुण्यांना सगळ्यांना एकसारखं सगळ्यांना ट्रे देऊन टाकलो आपण, सगळ्यांना एकसारखं बांगड्याच दिलो, ते हातात घालायला येऊ दे या न येऊ दे, त्यांचं साईजचं असू दे किंवा नसू दे, बांगड्या द्यायच्या म्हणजे बांगड्या, सगळ्यांना वाट्या दिलो आपण. असं नसतं हो, काहीतरी द्यावं म्हणून देऊ नये, आपण दिलेली वस्तू त्यांनी उपयोग करावं असं. म्हणजे काय आजकाल एक ते फॅशनच झालंय की रिटर्न गिफ्ट, ते काही उपयोगाचं नसतं, तसं ते देण्यात काही अर्थच नाहीये. ब्लाऊज पीस देतो आपण सगळ्यांना, ते कोणाच्याही साडीला मॅचिंग होत नाही, कोणाला ते पुरतही नाही, काही लोकांना ते साड्या शरीरा माझ्यासारख्याले तर ते पुरत पण नाही, असं सगळं काही होत असतं. आणि दिलेले ब्लाऊज पीसच्या व्यतिरिक्त शिलाईला जास्त पैसे लागतात. म्हणजे हे सगळं विचार केलं तर त्याच्यापेक्षा आपण भेटवस्तू काय द्यावं, त्याच्यापेक्षा काही पैसे कवरमध्ये घालून देणं बरोबर आहे असं. म्हणजे हे हे प्रसंग आलं म्हणून मी हे सांगतेय, असं काही जरुरी नाही की प्रत्येकजण हे ऐकावं, पण ह्या गोष्टीचा विचार करावं की भेटवस्तू देताना काहीतरी देऊन टाकणं म्हणून देणं बरोबर नाहीये. तर तसंच रामांना काय लागतं हे अगस्त्य ऋषी विचार करून, कारण आता त्यांना सगळं राक्षसांचं उद्धार करायचे, वध करायचे, मग त्यांना तसे बाण पाहिजे. बरं, बाण त्यांनी देतील, भरपूर बाण देतील, पण ते बाण ठेवायला जागा कुठे, वाहून कोण नेतील? मग त्यांनी तशी एक शक्ती निर्माण करून, ते एक भाता म्हणतात, काय म्हणतात, ते बाण ठेवायचं जे असतं की नाही, ते त्यांच्या पाठीवर असतं. तसला भाता त्यांनी ते भेटवस्तू म्हणून दिलंय की त्याच्यातून तुम्ही जितके बाण काढताल तितके बाण त्याच्यात निर्माण होतात, असा भाता त्या बाण ठेवायचा वस्तू त्यांनी भेटवस्तू म्हणून दिलेली आहे. मग नंतर महर्षी अगस्त्य मुनी श्रीरामांसमोर सीतेची प्रशंसा करतात, कारण अरण्यामध्ये येणं म्हणजे पुरुष मंडळी येऊ शकतात, पण स्त्री फार कठीण असते अरण्यामध्ये येणे म्हणजे. तर त्यावेळेस संध्याताई काही बोलायचंय का? हा, तो जो भाता आहे ना त्याला तुनीर असं म्हणतात, हा, की तुनीर. ज्यातले अक्षय ध्वनी म्हणजे बाण असतात त्याच्यामध्ये, हो, हो. अक्षय बाण असणारा त्याला तुनीर असं तुणीर म्हणतात. आणि म्हणतात. तो प्रश्न एकदा रामाच्या ह्याच्यात आलेला होता, म्हणजे हो. रामायणचे जे बरोबर प्रश्न आहे, येतात ना त्याच्यात, हो, तर तुनीर भाता असं म्हणतात हा. त्याला. ते त्याच्यातले बाण कधीच संपत नाही, संपत अक्षय नाही. बाण त्याच्यामध्ये असतात. बरोबर आहे. ते मला सांगायचं. तेच. थँक्यू. धन्यवाद. तर ते तुणीर जे आहे की नाही, ते भेटवस्तू म्हणून श्रीरामांना देतात आणि सीतेची प्रशंसा करतात. काय म्हणतात, म्हणजे ही सीता मिथिला नगरीची राजकुमारी असून अत्यंत साधेपणाने आणि आनंदाने तुमच्यासोबत वनात राहते. राजमहालातील सुखसोयी, ऐश्वर्य आणि वैभव यांचा त्याग करून तिने तुमच्या धर्ममार्गात सहभागी होण्याचा निश्चय केला आहे आणि तिचे हे पतिव्रत धैर्य आणि त्याग अतुलनीय आहे. खरोखरच आहे. हे पहा, परदेशात जायचंय तर आनंदाने जातो आपण सगळ्या गोष्टी, पण जेव्हा कष्ट करायचं असतात जिथे कुठे जाऊन आपल्याला, तर तिथे तुम्ही जाऊन यावं, मी घर सांभाळते असं म्हणणारे सुद्धा असतात. पण सीता तसं म्हणली नाही. पती वनवासात गेले तरी त्यांच्यासोबत धैर्याने, प्रेमाने आणि काय म्हणतात पतिव्रता असल्याचं ती दाखवली आहे. ते अतुलनीय आहे, म्हणजे तुलनाच करू शकत नाही. सीता अत्यंत पवित्र, सती आणि धर्मनिष्ठ आहे. वनातील कष्ट, कठीण परिस्थिती आणि अभाव यांना ती कधीही मनावर घेत नाही. उलट समाधानाने आणि प्रेमाने तुमची सेवा करत राहते. अशा या आदर्श पत्नीचे तुमच्या जीवनात असणे हे तुमचे मोठे भाग्य आहे. जसं अनसूया म्हणते की नाही, सीतेला म्हणते की तू भाग्यवान आहेस, तुला असा पती मिळाला. तर इथे अगस्त्य मुनी म्हणतायत की रामा, तुम्ही खूप
भाग्यवान आहेत अशी पत्नी तुम्हाला मिळाली म्हणून म्हणतात. त्यानंतर श्रीराम म्हणाले, मला असे एखादे स्थान सांगावे की जिथे पाण्याची सोय असेल, फळे फुले देणारी वृक्षराजी असतील आणि सर्वत्र शांतता नांदत असेल, अशा ठिकाणी माझ्या राहण्याची व्यवस्था करा म्हणून अगस्त्य मुनींना ते विनंती करतात. तेव्हा अगस्त्य मुनी म्हणतात, हे राम, तुम्ही पुढे पंचवटी या रमणीय स्थळी जाऊन निवास करा. तेथून तुम्हाला तुमच्या कार्यात अधिक यश मिळेल असं म्हणून ते सांगतात. आणि श्रीरामांनी कृतज्ञतेने ऋषींना वंदन केले, त्यांचा आशीर्वाद घेतले आणि त्यांचं प्रेरणा घेऊन पुढील प्रवासात सज्ज झाले. त्यानंतर श्रीराम, सीता आणि लक्ष्मण पंचवटीकडे जात असतात. त्यांना एक भव्य विशालकाय गृध्र म्हणजे गरुड पक्षी दिसला. त्याचे रूप प्रभावशाली होते, परंतु त्याच्या चेहऱ्यावर शांतता आणि तेज झळकत होती. श्रीरामांनी अत्यंत आदराने आणि नम्रतेने त्या गृध्राला वंदन केले आणि शांत भावाने त्याला विचारले, आपण कोण आहात, आपले कुल आणि नाव काय आहे म्हणून विचारले. तर त्यावेळेस श्रीरामांच्या विनम्र स्वभाव आणि आदरयुक्त वाणी ऐकून तो गरुड पक्षी प्रसन्न झाला आणि तो नम्रपणे म्हणाला, हे राम, मी जटायू आहे. आता इथून बघा, आपल्याला हळूहळू आपण आता पुढे जात आहोत. मी जटायू आहे. माझा जन्म गृध्र कुळात झाला आहे. माझे पिताश्री अरुण आणि माझा भाऊ संपाती आहे. यानंतर जटायू पुढे म्हणू लागला, या सृष्टीची उत्पत्ती अत्यंत व्यापक आणि अद्भुत आहे. प्रजापती कश्यप हे सर्व प्राणी मात्राचे मूळ मानले जातात. त्यांच्या विविध पत्नीपासून देव, दानव, नाग, पक्षी आणि इतर सर्व जीवांची उत्पत्ती झाली आहे. जटायू सृष्टीच्या उत्पत्तीचा क्रम सांगताना स्पष्ट केले की कश्यप ऋषींच्या विनीता म्हणजे हा विनीता नावाच्या स्त्रीचा मुलगा आहे गरुड. वैनतेयम म्हणून म्हणतो की नाही आपण, रामस्कंदम हनुमंतम वैनतेयम म्हणून जे श्लोक आहे त्याच्यामध्ये विनीताचा पुत्र म्हणून गरुडाला विनीता त्याची आई विनीता आहे म्हणून त्याला विनीता पण म्हणतात असं. आणि कद्रू यांच्या पत्नीपासून अनुक्रमे गरुड आणि नागाची उत्पत्ती झाली. विनीतेपासून गरुड आणि अरुण यांचा जन्म झाला. अरुण हा माझा पिता आहे, त्यामुळे मी त्या दिव्य वंशात जन्म घेतला आहे. कर्दम ऋषी कपिल मुनींचे पिता, आपण जे भागवतामध्ये ऐकतो की नाही, कपिल गीता म्हणून ऐकतो. कपिल मुनी आपल्या आईला देवहूतीला 5व्या वर्षी भागवत सांगितलेले आहेत, सांख्ययोग सांगितलेले आहेत. त्यांचे पिता कश्यप कर्दम ऋषी आणि विकृत सृष्टीतील विविध रूपांतरे परिवर्तन घडवणे, नंतर शेष उरलेली सृष्टी टिकवून ठेवणे आणि आधार देणे, जे उरते ते सांभाळणे, स्थिरता देणे, हे काम आहे त्यांचे. संश्रय म्हणजे सर्व जीवांना आश्रय देणे, सृष्टीतील सर्व प्राणी मात्रांना निवारा, रक्षण आणि आधार देणे. ब्रह्मपुत्र अधिक संतती निर्माण करणे, म्हणजे हे सृष्टी निर्माण कोणाकोणाकडून झाली आहे हे सगळं त्यांनी वर्णन करून सांगतायत. श्रीरामांना जटायू सांगत आहे. ब्रह्मपुत्र म्हणजे अधिक संतती निर्माण करणारे, सृष्टीचा विस्तार वाढ करणारे आहेत. स्थाणू म्हणजे स्थैर्य व अचलता निर्माण करणे, पर्वत, वृक्ष यासारख्या स्थिर गोष्टीचा निर्मिती व टिकवणूक ठेवणारे आहेत. म्हणजे आपण शिवस्थाणूर म्हणून आपण जे ह्याच्यामध्ये म्हणतो ना, विष्णू सहस्रनामामध्ये स्थाणू म्हणलं तर एक ठिकाणी न हलणारे वस्तू, त्याला स्थाणू म्हणतात. मरीची ब्रह्मदेवाचे मानसपुत्र प्रजापतीपैकी एक प्रमुख आहेत. पुलस्त्य राक्षस वंशाचे मूळ
रावणाच्या आजोबाचं नाव पुलस्त्य आहे. पुलह तपस्वी आणि सृष्टी विस्तार करणारे ऋषी आहेत. क्रतू यज्ञकर्म आणि तपश्चर्येत पारंगत आहेत. वशिष्ठ इक्ष्वाकू वंशाचे कुलगुरू महान ज्ञानी आहेत. भृगु वंशाचे प्रवर्तक ज्योतिषशास्त्राचे आचार्य आहेत. अंगिरस वेदज्ञानाचे आचार्य अनेक ऋषींचे गुरु आहेत. दक्ष प्रजापती सृष्टी विस्तारासाठी प्रसिद्ध अनेक कन्यांचे पिता आहेत. कश्यप ऋषी सर्व प्राणी, देव, दानव, नाग, पक्षी यांचे जनक मानले जातात. अशा प्रकारे कर्दम ऋषीपासून सुरू होणाऱ्या आणि कश्यप ऋषी पर्यंत पोहोचणाऱ्या या प्रजापतींच्या परंपरेतून सृष्टीचा विस्तार झाल्याचे सांगतात जटायूने. जटायू पुढे म्हणाला, या जगातील प्रत्येक प्राणी, पक्षी, देव, दानव यांचा उगम एक दिव्य परंपरेतून झाला आहे. त्यामुळे सृष्टी एकमेकांशी जोडली आहे. म्हणजे सृष्टी वेगवेगळं जरी निर्माण केलेलं आहे तरी एकमेकांशी जुडलेली आहे. म्हणजे शेवटी आत्मा एकच आहे, ब्रह्म एकच आहे, हे ह्याच्यातून आपल्याला कळते. जटायूचे हे ज्ञानपूर्ण आणि विस्तृत वर्णन ऐकून श्रीराम अत्यंत संतुष्ट झाले. त्यांनी जटायूचा आदरपूर्वक सत्कार केला आणि त्यांच्याशी स्नेहसंवाद साधला. जटायू शेवटी म्हणाले, हे राम, मी तुमच्या पिताश्री दशरथाचा जीवलग मित्र आहे. त्यामुळे तुमच्यावर माझे पित्यासारखे प्रेम आहे. तुम्ही येथे असताना मी सीतेचे रक्षण करण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. म्हणजे एखाद्या वेळेस तुम्ही धर्मरक्षण करण्यासाठी म्हणून युद्धात असलात किंवा राक्षसवधाच्या कार्यात असताल तर त्यावेळेस सीतेचा मी पूर्ण सांभाळ करतो असं त्यांना ते वचन देतात. आणि जटायू नम्रपणे म्हणाला की हे राम, जर तुम्हाला येथे निवासाची व्यवस्था करावयाची असेल तर मी तुम्हाला सहाय्य करू शकतो. हा वनप्रदेश अत्यंत दुर्गम आहे. येथे मृग आणि राक्षस यांचा मोठा वावर आहे. जर तुम्ही कधी लक्ष्मण यांच्यासह पर्णशालेच्या बाहेर गेलात तर मी सीता मातेस सुरक्षित ठेवण्याचे व तिचे संरक्षण करण्याचे वचन देतो. जटायूचे हे प्रेमपूर्वक आणि कर्तव्यनिष्ठ शब्द ऐकून श्रीराम अत्यंत आनंदित झाले. त्यांनी जनकनंदिनी जानकीला जटायूच्या संरक्षणाखाली तात्पुरते सोडले आणि त्या पराक्रमी बलशाली जटायू सोबत वनपरिसरात पाहण्यासाठी निघाले. नंतर काय होते, श्रीराम, सीता, लक्ष्मण अनेक रमणीय स्थळावर भ्रमण करत शेवटी गोदावरी नदीच्या तीरावर वसलेल्या सुंदर पंचवटी प्रदेशात येऊन पोचले. त्या ठिकाणचे सौंदर्य इतके मनोहारी होते की जणू निसर्गाचे स्वतःच आपले सर्व वैभव तेथे उधळले होते. हे पंचवटी गोदावरी नदीचं तीर कुठे आहे म्हणून म्हणतात, नाशिक येथे येते. पंचवटी म्हणजे 5 वटवृक्षांची सुशोभित अशी पवित्र भूमी. त्या विशाल वटवृक्षाच्या सावलीत शीतल वारा वाहत होता. आजूबाजूला विविध प्रकाराची फुले फुललेली होती. कुठे कमळे उमललेली होती तर कुठे वनफुलांचा गंध दरवळत होता. गोदावरीचे स्वच्छ निर्मळ पाणी मंद गतीने वाहत होते आणि त्याच्या काठावर हरणे, मोर, विविध पक्षी आनंदाने विहार करत होते. त्या प्रदेशात ऋषी मुनींचे आश्रम होते. त्यामुळे ते स्थान अधिकच पवित्र झाले होते. हे सौंदर्य पाहून श्रीरामांच्या मनात विचार आला की हे स्थान आपल्या वनासाठी अत्यंत योग्य आहे. त्यांनी लक्ष्मणाकडे प्रेमाने पाहून म्हणले, लक्ष्मणा, हे स्थान अत्यंत रमणीय आहे. येथे आपण एक सुंदर पर्णशाला बांधूया म्हणून म्हणतात. मग त्यावेळेस भातृभक्ती म्हणजे भावाचा प्रेम ओतप्रेत भरलेला लक्ष्मण तक्षणी कार्याला लागला. त्याने जंगलातील मजबूत बांबू, सरळ काठ्या, पानांचे घोस आणि वेली गोळा केल्या. अत्यंत कौशल्याने त्याने त्या सर्व
वस्तूंचा उपयोग करून एक सुंदर पर्णशाला उभी केली. छप्परासाठी म्हणून मोठ्या पानांचा वापर केला, त्यामुळे सूर्याची उष्णता आणि पावसाचे पाणी आत येणार नाही. भिंतींना वेलींनी बांधून मजबूत केले. पर्णशाला इतक्या प्रेमाने आणि दक्षतेने बांधली की ती एखाद्या राजवाड्याप्रमाणेच भासत होती. जरी ती साध्या नैसर्गिक वस्तूने बनलेली होती. पर्णशाळेच्या आसपास त्याने एक लहान अंगण तयार केले, जिथे सीता माता फुले लावू शकतील आणि पूजेसाठी जागा तयार करू शकतील. पर्णशालेचे निर्माण पूर्ण झाल्यावर भक्तिभावाने ओतप्रेत भरलेला लक्ष्मण मनोमन विचार करू लागला की केवळ एक निवासस्थान नसून प्रभू राम आणि माता सीता यांचा पवित्र निवास आहे. त्यामुळे येथे सर्व काही शास्त्रसंमत आणि मंगलमय व्हायला पाहिजे. म्हणून त्यांनी असा निश्चय केला की सकाळच्या प्रसन्न वेळी गोदावरी नदीच्या तीरावर गेला. मंद वारा वाहत होता. पक्ष्यांचे किलबिलाट चालू होते. त्या शांत वातावरणात लक्ष्मणाने श्रद्धेने नदीत स्नान केले. त्याने निर्मळ जलाने आचमन करून देवतांचे स्मरण केले. यानंतर त्याने नदीकाठी उमललेली सुंदर कमळे, विविध सुगंध फुली गोळा केली. तसेच वनातील गोड आणि ताजे फळेही त्यांनी भक्तिभावाने संकलित केले. हातात फुले फळे घेऊन मनात प्रभूंच्या सेवाभावाने परिपूर्ण होत तो पुन्हा पंचवटीतील पर्णशालेकडे परतला. पर्णशालेत परत आल्यानंतर लक्ष्मणाने सर्वप्रथम स्थळाची शुद्धी केली. त्याने पवित्र जल शिंपडून वातावरण पावन केले. त्यानंतर शास्त्रविधीनुसार देवतांचे आवाहन करून त्यांना फुले आणि फले अर्पण केली. हे देवतांनो, या पवित्र स्थानी वास करा आणि आश्रमाचे रक्षण करा, अशी त्यांनी प्रार्थना केली. तर त्यावेळेस म्हणे रामांना इतका आनंद झालाय की माझ्याजवळ आता काहीच नाहीये, लक्ष्मणाला मी भेटवस्तू म्हणून द्यावं म्हणून. तर ते लक्ष्मणांना जवळ बोलावतात आणि म्हणतात, सध्या आता माझ्याकडे काहीच नाहीये तुला देण्यासारखं. म्हणून ते काय करतात, लक्ष्मणाला जवळ घेऊन आलिंगन देतात, घट्ट आलिंगन देतात आणि म्हणतात की मी ह्याच्या व्यतिरिक्त काही देऊ शकत नाही आता. तर त्यावेळेस लक्ष्मण प्रसन्न होतो आणि तो म्हणतो, कितीतरी वर्षानंतर मी तुमच्या आलिंगनात आलो आणि हे मला जे भाव दाटून येत आहेत की नाही ते खूप आनंदाचे आहेत. तर तुमचा आलिंगनच मला सगळ्यात मोठा भेटवस्तू आहे, असं म्हणून ते म्हणतात. आणि एका अर्थाने लक्ष्मणाला त्यांनी आलिंगन देऊन कवचच निर्माण केली लक्ष्मणाच्या भोवती, शरीराच्या भोवती. म्हणजे नुसतं आलिंगन दिले नाही तर लक्ष्मणाच्या भोवती कवच सुद्धा त्यांनी निर्माण केल्यासारखं त्यांनी हे केले. यानंतर त्यांनी वास्तुशांती विधी पूर्ण केला. त्यामुळे त्या पर्णशालेत सदैव सुख, शांती आणि मंगल वातावरण नांदले. त्या सर्व विधीमध्ये लक्ष्मणाचा भाव एवढा निर्मळ आणि निष्कपट होता की जणू त्या स्थानी देवतांचे प्रत्यक्ष आगमन झाले आहे असे भासत होते. असं ते तिकडलं वातावरण इतकं पवित्र झालं. म्हणजे लक्ष्मणाने सगळं काही विधिवत देवतांना आगमन करून, आवाहन करून, त्यांची पूजा विधिवत करून, त्यांना नैवेद्य अर्पण करून त्या जागेचे वास्तू पवित्र करून टाकले. सर्व विधी पूर्ण झाल्यावर लक्ष्मण अत्यंत विनम्रतेने प्रभू राम आणि माता सीतेजवळ गेला. नम्रतेने हात जोडून म्हणाला, प्रभू, आपल्या निवासासाठी मी ही लहानशी पर्णशाळा तयार केली आहे. कृपया आपण आणि माता येथे येऊन पाहावे, म्हणून म्हणतात. मग त्यानंतर सीतेच्या डोळ्यातून आनंद अश्रू येतात. त्या म्हणाल्या, लक्ष्मणा, खरोखरच सेवाभावाचा आदर्श आहेस तू, म्हणून ती त्याला आशीर्वाद देते. मग त्यानंतर वनवासाच्या काळात आणि त्या पंचवटीमध्ये केवळ एक निवास, तो पंचवटीतील आश्रम केवळ एक निवासस्थान नव्हता, तर भक्ती, सेवा आणि आदर्श जीवनाचे जिवंत उदाहरण बनला होता. त्या दिवसापासून संध्याकाळी तिघेही पर्णशाळेच्या बाहेर बसून
निसर्गाचे सौंदर्य अनुभवत होते. पक्ष्यांचे किलबिल, नदीचा मंद नाद आणि वाऱ्यांची सळसळाट या सर्वांमध्ये त्यांचे जीवन अत्यंत शांत आणि समाधानी, धर्ममय बनले होते. मग त्यानंतर काय होतं? वनवासाच्या काळात श्रीराम, सीता आणि लक्ष्मण पंचवटीत सुखाने निवास करत होते. एके दिवशी दुपारच्या शांत वेळी श्रीराम सीतेच्या मांडीवर डोके ठेवून विश्रांती घेत होते. सभोवती शांतता होती. मंद वारा वाहत होता. त्याच वेळी जयंत, इंद्राचा पुत्र, जो त्याच्या मनात एक विचित्र आणि अहंकारयुक्त विचार आला. राम खरोखरच किती सामर्थ्यवान आहेत हे पाहूया म्हणून रामांची परीक्षा घ्यायला म्हणून तो जयंत निघाला म्हणे. असा विचार करून कावळ्याचे रूप धारण केले आणि तेथे उडत आला. सीता माता श्रीरामांच्या सेवेत विनम्र होत्या. त्या क्षणी जयंताने कावळ्याच्या रूपात येऊन सीतेच्या पायाजवळ चोच मारली. सीतेच्या कोमल पायातून रक्त वाहू लागले. तरीही त्यांनी श्रीरामांची विश्रांती भंग होऊ नये म्हणून सहन केले. परंतु थोड्याच वेळात श्रीराम जागे झाले आणि त्यांनी सीतेच्या पायातील जखम पाहिली. श्रीरामांच्या डोळ्यात क्रोध चमकला. त्यांनी आजूबाजूला पाहिले आणि लगेच ओळखले की हा साधा कावळा नाही. त्यांनी एक गवताची काडी दर्भ उचलली आणि मंत्रशक्तीने तिला ब्रह्मास्त्राचे सामर्थ्य दिले. ते दर्भास्त्र त्यांनी त्या कावळ्यावर सोडले. ते अस्त्र अत्यंत प्रचंड होते. जयंत घाबरून गेला. तो आकाशात उडू लागला. देव, ऋषी अगदी स्वतःच्या पित्याजवळ जाऊन इंद्राजवळही गेला, पण कुणीही त्याला त्या अस्त्रापासून वाचवू शकले नाही. सर्वांनी त्याला सांगितले, तू श्रीरामांच्या शरणी जा, त्यांच्याशिवाय तुला कोणीही वाचवू शकत नाही. शेवटी थकून भागून जयंत पुन्हा श्रीरामांच्या चरणी आला. त्यांनी आपले खरे रूप धारण केले आणि नम्रतेने माफी मागितली. प्रभू, माझ्याकडून मोठा अपराध झाला आहे, कृपया मला क्षमा करा म्हणून जयंत श्रीरामांना विनंती करतो. श्रीराम करुणामूर्ती होते. त्यांनी त्याला क्षमा केली, पण ब्रह्मास्त्र निष्फळ होऊ शकत नव्हते. त्यामुळे शिक्षा आवश्यक होती. श्रीराम म्हणाले, तुझा अपराध मोठा आहे, पण तू शरण आलास म्हणून मी तुला जीवनदान देतो. मात्र या अस्त्राचा परिणाम तुला सहन करावा लागेल. असे म्हणून त्या अस्त्राने जयंताचा एक डोळा नष्ट केला. त्या दिवसापासून जयंत एकाक्षी म्हणजे एक डोळ्याचा झाला. दररोज सकाळी दोघेही गोदावरी नदीच्या तीरावर जात तेथे स्नान करून संध्यावंदन म्हणजे राम लक्ष्मण संध्यावंदन आणि तर्पण विधी पूर्ण करत आणि नंतर पवित्र मनाने पर्णशाळेत परत पर्णशाळेत येत असे. पर्णशाळेत आल्यावर श्रीराम होम, अग्निपूजा आणि इतर शुभ कर्म करत असे. वातावरणात वेदघोष, मंत्रांचे नाद आणि धूपाचा सुगंध दरवळत असे. सीतामाता सुद्धा अत्यंत भक्तिभावाने पार्वती मातेला पूजन करत असत. त्यांच्या कोमल हातांनी फुले अर्पण करताना त्यांचा भाव इतका निर्मळ असे की जणू साक्षात देवी प्रसन्न होत आहे असे वाटे. त्या काळात अनेक महान तपस्वी, ऋषी, मुनी पंचवटीत येऊन श्रीरामांना भेटत. ते त्यांच्या धर्मनिष्ठ जीवनाचे कौतुक करत आणि श्रीराम त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार करत. त्या पर्णशाळेत सतत शांतता आणि पवित्रतेचा वास होता. अशाच एके दिवशी, आता इथून सुरू झाला, अपशकुन सुरू होतो. एके दिवशी दुपारच्या शांत वेळी श्रीराम आणि सीता पर्णशाळेसमोर बसले होते. लक्ष्मणही त्यांच्या सेवेत उभा होता, 100 पावले लांब. त्या तिघांचे रूप इतके सुंदर आणि तेजस्वी दिसत होते की जणू चंद्र आणि त्यांच्या शीतल किरणाची जोडीच पृथ्वीवर अवतरली आहे. त्या शांत वातावरणात ते तिघेही प्रेमाने वार्तालाप करीत होते. अचानक त्या रम्य वातावरणात एक विचित्र हालचाल झाली. तेथे शूर्पणखा आली. शूर्पणखा प्रवेश केली. म्हणजे तिच्याकडूनच सुरू झालंय सगळं काही.
रामायणाचं कथा म्हणल्याप्रमाणे. शूर्पणखा आली. दशमुख रावण याची बहीण होती ती. खरं तर तिचे मूळ रूप अत्यंत विद्रूप होते. मोठे भयानक डोळे, विकृत चेहरा, लांब नख, म्हणून शूर्पणखा म्हणजे सुपासारखे नख होते तिचे, म्हणून तिला लांब नख आणि भीतीदायक आकृती. पण त्या दिवशी तिने एक सुंदर स्त्रीचे रूप धारण केले होते. तिच्या मनात काम आणि मोह याची वासना जागृत झाली होती. तिने दुरून श्रीरामांचे तेजस्वी मोहक रूप पाहिले. त्यांच्या शौर्यपूर्ण व्यक्तिमत्वाने ती मोहित झाली. तिच्या मनात विचार आला, हा पुरुष किती सुंदर आहे, पराक्रमी आहे, मला यालाच पती म्हणून मिळवायचे आहे. म्हणून ती मनात इच्छा निर्माण करती. तर त्यावेळेस राम कसे होते याचे वर्णन कसं सांगितलंय म्हणून म्हणलं तर, तरुणो रूप संपन्नो सुकुमारो महाबलो पुंडरीक विशालाक्षो चिरकृष्ण जिनांबरो फलमूलाशिनो दांतो तापसो ब्रह्मचारिणो पुत्रो दशरथैस्त्रो भ्रातारो रामलक्ष्मण्यो. म्हणजे तरुण रूपाने संपन्न, सुकुमार, अत्यंत बलवान असे ते दोघे आहेत. त्यांचे नेत्र कमळासारखे विशाल आहेत. त्यांनी वल्कल धारण केले आहेत. कृष्णार्जुन मृगचर्म धारण केले आहेत. ते फलमूळ खाणारे, इंद्रिय निग्रह केलेले, तपस्वी आणि ब्रह्मचारी हे दोघे दशरथाचे पुत्र असून राम आणि लक्ष्मण हे दोघे भाऊ आहेत. म्हणून तिला ते कळालं. म्हणजे तितकं तिला ते रूप रम्य वाटत होतं. ती हळूहळू त्यांच्या जवळ आली. तिच्या डोळ्यात लोभ आणि मोह चमकत होता. त्या शांत पवित्र वातावरणात आता एक अनिष्ट सावली प्रवेश करत होती. सुंदर रूप धारण करून ती मोहक हसत श्रीरामांच्या जवळ आली. तिने लाजऱ्या स्वरात पण आतून वासनांनी भरलेल्या भावनेने म्हटले, हे सुंदर पुरुषा, तुम्ही कोण आहात? तुमच्यासारखा तेजस्वी, पराक्रमी आणि रूपवान पुरुष मी कधीच पाहिला नाही. मला तुम्ही अत्यंत प्रिय वाटत आहात. कृपया मला तुमची भार्या म्हणून स्वीकारा. तेव्हा श्रीराम म्हणतात, हसत म्हणतात, हे सुंदरी, मी आधीच विवाहित आहे. ही माझी प्रिय पत्नी सीता माझ्या सोबत आहे. मी पत्नी व्रत घेतले आहे. त्यामुळे मी दुसरा विवाह करू शकत नाही. म्हणून ते ठामपणे शूर्पणखेला सांगतात. मग नंतर ते म्हणते करू शकत नाही. क्षणभर शूर्पणखा थोडी थांबली, पण लगेच तिची नजर लक्ष्मणाकडे वळली. आणि राम म्हणतात की बाजूला जो थांबलेला आहे ना, तो माझा भाऊ लक्ष्मण आहे. तो सध्या पत्नी नाहीये त्याच्यासोबत. त्याला जाऊन विचार पाहिजे तर तो तुझ्याशी विवाह करेल म्हणून म्हणती. आणि त्यावेळेस शूर्पणखेलाही आनंद होतो की राम चांगलाच आहे, पण लक्ष्मण सुद्धा चांगलाच दिसतोय, त्याच्याशी पण विवाह करण्यात काही कमीपणा नाहीये. म्हणून ती लक्ष्मणाजवळ जाते आणि म्हणते की जर मला राम स्वीकारत नसतील तर तुम्ही तरी मला पत्नी म्हणून स्वीकारा. तुम्ही तर तरुण, सुंदर आणि योग्य दिसत आहात. तर लक्ष्मण थोडे हसले, पण त्यांच्या स्वरात ठामपणा होता. ते म्हणाले, हे राक्षसी, मी माझ्या मोठ्या भावाची आणि बहिणीची सेवा करण्यासाठी म्हणून वनवासात आलो आहे. तेच माझ्यासाठी आई वडिलांसारखे आहेत. मला अशा गोष्टीसाठी वेळ नाही. कृपया येथून निघून जा. आणि जर माझ्याशी जर तुझं लग्न जर होत असेल तर तुला पण माझ्या भावाच्या आणि बहिणीच्या सेवेत राहावं लागेल. दासी म्हणून जगत असेल तर विचार कर. म्हणून तू माझा नाद सोडून दे. तर त्यावेळेस मात्र शूर्पणखेला राग येतो. ती म्हणती, मी रावणाची बहीण, माझा भाऊ ऐश्वर्य संपत्तींनी भरपूर आहे. माझ्या भावाच्या राज्यात काही कमी नाहीये. अशा भावाची मी बहीण आहे आणि जाऊन मी रामाची आणि सीताची सेवा करू दासी म्हणून? हट करून ती असं रागामध्ये हे करते.
आणि म्हणते हा माझा अपमान झाला, मला याची शिक्षा द्यावी लागते. आणि ती म्हणून काय म्हणते की ह्याचे मूळ कारण काय आहे, सीता आहे. राम एक पत्नी म्हणून माझ्याशी विवाह करत नाही सीता असल्यामुळे, आणि राम आणि सीताची सेवासाठी म्हणून लक्ष्मण आहे. तर त्याच्यासाठी म्हणून हे सीतालाच मी खाऊन टाकते, कारण ती नरभक्षी आहे. म्हणून सीताला खाण्यासाठी म्हणून धावत धावत ती सीतेकडे जाते. आणि सीतेकडे गेल्यानंतर लक्ष्मणाला आणि रामाला खूप राग येते. आणि राग येऊन राम म्हणतात की हिचा आता वाट दाखवायला पाहिजे हिला. म्हणून म्हणतात की स्त्री हत्या करू नकोस. लक्ष्मण तर क्रोधातच असतो, सतत फुसकारतच असतो. तर तो म्हणतो मी आत्ता एका क्षणात हिला वध करतो. पण त्यावेळेस राम म्हणतात स्त्री हत्या बरोबर नाही, आपण स्त्री हत्या करू नये, पण हिला विद्रूप करून सोडून दे म्हणून सांगतात. तर त्यावेळेस लक्ष्मण तिचे नाक आणि कान कापून तिला विद्रूप करून सोडतात. मग त्यानंतर एक मिनिट, विद्रूप करून सोडतात. मग त्यावेळेस ते काय होतं, पंचवटील त्या शांत वातावरणात आता भयंकर वादळ निर्माण झाले होते. हा प्रसंग केवळ एक राक्षसीच्या दंडाचा नव्हता, तर पुढे घडणाऱ्या महान घटनाची, राम आणि रावण युद्धाची सुरुवात होती. तर त्यावेळेस सगळे ऋषीमुनी म्हणतात की तूच आमचा माता पिता आहेस, तूच आमचं संरक्षण कर. या संदर्भात उषा देशमुख भजन म्हणेल. उषा देशमुख म्हण ग भजन. हे राम हे राम हे राम हे राम, जग में साचा तेरो नाम, हे राम हे राम हे राम हे राम। तू ही माता तू ही पिता है, तू ही माता तू ही पिता है, तू ही तो है राधा का श्याम। हे राम हे राम हे राम हे राम, तू अंतर्यामी सबका स्वामी, तू अंतर्यामी सबका स्वामी, तेरे चरणों में चारों धाम। श्री राम हे राम हे राम हे राम, तू ही बिगाड़े तू ही संवारे, तू ही बिगाड़े तू ही संवारे, इस जग के सारे काम। हे राम हे राम हे राम हे राम, तू ही जगदाता तू विश्वविधाता, तू ही जगदाता विश्वविधाता, तू ही सुबह तू ही शाम। हे राम हे राम हे राम हे राम, जग में साचो तेरो नाम। हे राम हे राम हे राम हे राम हे राम हे राम। जय श्रीराम। सीताकांत स्मरण जय जय राम. म्हणजे आता हे शूर्पणखेचा वध झाला, म्हणजे विद्रूप झाली आहे. आता तिचा कोप आहे आणि त्या कोपामुळे हे अनर्थ पुढे घडणार आहे
या सगळ्या ऋषीमुनींना माहीत होऊन जातं. आणि त्यावेळेस हे सगळे ऋषीमुनी हे प्रार्थना करतात रामांना की तूच बिघडवलायस आणि तूच सवारणार आहेस, तूच आमचा माता पिता आहेस, तूच ह्या सगळ्या वनातील ऋषीमुनींचं रक्षण करणार आहेस, म्हणून श्रीरामांची प्रार्थना करतात. आणि त्यावेळेस श्रीराम लक्ष्मणाला म्हणतात आता आपण खूप सावध राहायला पाहिजे, म्हणून लक्ष्मणाला सांगतात. आणि इथे शूर्पणखा ही आपल्या भाऊ लंकेत राहतो, पण ही शूर्पणखा काय म्हणजे इथं एक कथा अशी आहे की वाली जो सुग्रीवाचा भाऊ आहे त्याचं आणि एक रावणाचं एकदा युद्ध होतं. युद्ध झालं तेव्हा रावणाचा हे होतं, अजय होतो, जय होत नाही, तर वाली जिंकतो. पण रावण बलशाली आहे, त्याच्याजवळ संपत्ती खूप आहे, त्याच्यामध्ये शक्ती खूप आहे, आणि शेवटी वाली हे वानर आहे. म्हणून त्यावेळेस रावण म्हणतो की तुझी शक्ती आणि माझी संपत्ती, माझी बुद्धी हे दोघं मिळून आपण मैत्री करूया म्हणून म्हणतो. तर त्यावेळेस वाली त्या गोष्टीसाठी तयार होतो. पण प्रत्येक ठिकाणी काय होतं, ज्याचा विजय होतो त्याची अट असते. पण इथं रावण जिंकलेला आहे, रावण हारलेला आहे आणि वाली जिंकलेला आहे. पण रावणानेच अट केली आहे की आपण देवतांच्या आणि असुरांच्या मध्ये एक आपण काय म्हणतात जनस्थापना जिथे असते ना, जनलोक जिथे असतात, तिथे माझ्या भावाला मी राजा म्हणून इथं नेमतो आणि तुलाही त्रास होणार नाही, मलाही त्रास होणार नाही, असं म्हणून इथे आपण जनसमुदायामध्ये माझ्या भावाला मी राजा म्हणून स्थापना करतो म्हणून सांगतो. तर त्यावेळेस वालीला बुद्धी नसते, शक्ती असते, पण त्याचं त्यावेळेस डोकं चालत नाही आणि तो स्वीकृती देतो. आणि तिथे खरं नावाचा त्याचा सावत्र भाऊ असतो, रावणाचा भाऊ असतो, त्याला तिथे 14,000 सेनासहित तिथं त्याला राहण्यासाठी म्हणून राज्य देतो रावण. आणि तिथे राज्य करत असतो खरं नावाचा राक्षस राज्य करत असतो. तर त्यावेळेस काय होतं, ही शूर्पणखा रावणाकडे जायच्या आधी पहिले सावत्र भाऊ खरं याच्याजवळ जाते, कारण ते जनसमुदायामध्ये तो राहत असतो. तर त्यावेळेस ती तिथे जाऊन खराला म्हणते की बघ माझी अवस्था कशी झाली आहे. तर त्यावेळेस खरं राक्षस म्हणतो की तुझी ही अवस्था कोणी केली. तर त्यावेळेस ती सांगते की इथे दंडकारण्यामध्ये पंचवटीमध्ये राम लक्ष्मण हे दोघे त्यांच्या सीतेबरोबर आलेले आहेत आणि तिथे राहत आहेत आणि ती दिसायला इतकी सुंदर आहे आणि ते दोघं भाऊ इतके सुंदर आहेत. तर मी त्यांच्याकडे गेले आणि म्हणाले की माझ्याशी विवाह करा. तर त्यावेळेस ते तयार झाले नाहीत आणि शेवटी त्यांनी माझं विद्रूप केले. हे खराला खरं सांगते, पण रावणाला वेगळंच सांगते, वेगळी कथा सांगते तिथे जाऊन. पण त्यावेळेस खरं म्हणतो की माझ्या बहिणीचे असे जे अवस्था केलेत त्यांच्यासाठी म्हणून 14,000 जे सैन्य आहेत त्यांचे अधिपती 14 आहेत, 1,000 सैन्याचे सेनापती 1 आहेत. तर त्या 14 सेनापतींना मी पहिले पाठवतो आणि त्या दोघांचा वध करतो आणि सीतेला पळवून आणतो, असं म्हणून तो तिला शब्द देतो. आणि त्यावेळेस ते 14 जे सेनापती आहेत ते सगळे शस्त्र अस्त्र घेऊन रामांच्या समोर जातात, राम आणि लक्ष्मणासमोर जातात. तर त्यावेळेस लक्ष्मण म्हणतो दादा मी यांचा अंत मी करतो. तर त्यावेळेस राम म्हणतात तू सीतेचा संरक्षण कर, आता मी या राक्षसांना मी बघून घेतो. म्हणून धनुष्याला प्रत्यंचा चढवून एक बाण घेतात आणि त्या एक बाणाला चंद्राकारचं समोर टोकाला चंद्रकार असतं, तर ते अभिमंत्रित करतात ते बाण
मंत्रित करून त्या धनुष्यावर चढवतात आणि टणत्काराने सोडतात आणि ते बाण 14ही सेनापतींना एकाच वेळेस जाऊन लागते आणि त्यांचे मान ते चंद्रकाराने कापून त्यांचे डोके उडून जातात. अशा प्रकारे 14 सेनापतींचे एकाच वेळेस श्रीरामांनी वध करून पाठवलेले आणि हे प्रत्यक्ष शूर्पणखा बघते आणि जाऊन परत खराला सांगते की बाबा बघ असं झालेलं आहे, आता मात्र सावध राहा तू, असं म्हणून ती म्हणते. मग त्यावेळेस मात्र खराला खूप राग येते. मग तो स्वतः रागारागाने 14,000 प्रचंड राक्षस सेना आणि त्यांच्या सेनापती भूषण यांच्या श्रीराम आणि लक्ष्मण यांच्याशी युद्ध करायला निघतात. आणि श्रीराम आता एकानंतर एक बाण, कारण अगस्त्य मुनी, अत्री मुनी, असे अनेक शरभंग ऋषी, असे बरेच ऋषी मुनींनी त्यांना अस्त्रशस्त्र जे दिलेले असतात की नाही, त्याचा सगळ्याचा उपयोग करून यांच्याशी युद्ध करतात आणि त्यांना मारतात. मारल्यानंतर त्याच्यामधून एक जण वाचतो. अखेर श्रीराम लक्ष्मणाच्या शौर्याने भूषणाचाही वध करून सर्व राक्षस सेना नष्ट झाली. पंचवटीत शांततेचे वातावरण पुन्हा उगवले असे वाटले, पण ते हे क्षणिकच होते. त्या क्षणी खरं राक्षसाच्या मदतीस त्रिशिरा नावाचा राक्षस धावत आला. त्रिशिरा आपल्या भयंकर 3 डोक्यामुळे आणि प्रचंड शक्तीमुळे ओळखला जात होता. आपल्या 3 डोक्यापासून प्रत्येक दिशेला एकाच वेळी भयंकर युद्धाची तयारी करत होता. त्याच्या प्रत्येक डोक्यात असलेले तोंड गर्जना करत आणि त्याचा थरथराट आवाज पंचवटीच्या जंगलात गरजत होता म्हणे. खरं राक्षस राम आणि लक्ष्मण यांना आज मी नष्ट करेनच म्हणून तो त्रिशिरा गर्जला आणि तो वायूप्रमाणे उडत गेला जंगलामध्ये आणि झाडे उलथून पाडत होता. पर्णशालेवर धुराचे ढग उमटले होते आणि पक्षी भयाने उडून जात होते. पण श्रीराम आणि लक्ष्मण हे अवतारी पुरुष होते. त्रिशिराच्या भयंकर शक्तीला त्यांनी न समजणारा दृष्टिकोन दाखविला. श्रीराम शांतपणे पण निर्धाराने म्हणाले, या राक्षसाला आपला क्रोध दाखवायचा वेळ आला आहे. म्हणून म्हणतात श्रीराम. आणि श्रीराम आपल्या धनुष्यावर बाण सजवले आणि त्रिशिराच्या 3 डोक्यावर एकाच वेळी सोडले. बाण उडतात त्रिशिराच्या प्रत्येक डोक्यात छेद झाला आणि त्याच्या ताकदीवर जोरदार प्रहार झाला. त्रिशिरा तोंड मोकळे करून गर्जना करत आपल्या 3 डोक्यांना हलवत, पण अखेर त्याचा भयंकर प्रतिकार श्रीरामांच्या शौर्याने तुटला. म्हणून म्हणले, म्हणजे तो इतकं शक्तिवान होता की त्याच्या शक्तीने बाण येत होते पडत होते, पण शेवटी हे काय म्हणतात अवतारी पुरुष होते ना दोघे, तर त्यांच्या शक्तीपुढे त्याची शक्ती कमी पडली आणि त्याचाही वध झाला. श्रीराम एका बाणाने त्रिशिराचा भयंकर आत्मा नष्ट केला आणि तो पंचवटीत येऊन पडला. लक्ष्मणाने त्याच्या बाजूने सावध पण हालचालीचा अवलंब करत त्रिशिराच्या प्रत्येक हालचालींना प्रत्युत्तर दिले. युद्ध संपल्यावर पंचवटीत पुन्हा शांतता पसरली. मृत राक्षसांचा ढिगारा, गिरणारे झाडे आणि उडणारे पक्षी हे सर्व घटना त्या भयंकर युद्धाचे साक्षीदार बनले. श्री राम लक्ष्मणाच्या शौर्याने आणि धैर्याने संपूर्ण राक्षस कुलाची शक्ती नष्ट झाली आणि पंचवटीत धर्म आणि न्यायाचा विजय झाला आणि वरतून पुष्पवृष्टी झाली. आणि शेवटी खराशी पण युद्ध झाले. खराशी आता युद्ध झाले म्हणून सांगता येते, तर खराशी युद्ध झाले. पंचवटीत पर्णशाळेत भयंकर थरारा सुरू झाला. खर राक्षसाने आपला क्रोध पेटवून श्रीरामावर हल्ला केला. त्यांनी आपली प्रचंड शक्ती गदा उचलली आणि जोरात श्रीरामांच्या दिशेने फेकली.
श्रीरामाने शांततेने पण निर्धाराने त्या गदाला फटकारले आणि आपल्या चपळ हालचालीने त्या प्रहाराला निरुपयोगी केले. खरं आपल्या क्रोधात उकळून त्याला हे स्वीकारता आले नाही. त्याने कठोर स्वरात उत्तर दिले आणि त्याच्या रौद्र शक्तीने पुन्हा एकदा गदा उचलून श्रीरामावर वार केला. पण श्रीराम हे अवतारी पुरुष होते. त्यांनी त्या गदेला सहज तोडले एका बाणाने. खराच्या हल्ल्याचे प्रत्युत्तर आपल्या व्यंगाने दिले. श्रीरामांच्या व्यंगाने खरं राक्षस अत्यंत संतप्त झाला. त्याने धाडस दाखवून भयंकर शक्तीने एक प्रचंड शाल वृक्ष प्रहार केला, ज्याचा उद्देश श्रीरामाला ठार मारणे होते. पण श्रीराम हे संयमाचे आणि शौर्याचे प्रतीक होते. त्यांनी त्या शाल वृक्षाला वेगाने उचलले, कापले आणि त्यातून एक तेजस्वी बाण तयार करून खरावरच सोडले ते. आणि बाण झपाट्याने उडला आणि खर राक्षसावर बसला. त्याला जोराचा धक्का बसला आणि तो जमिनीवर कोसळला. अशा प्रकारे राक्षस खराचाही वध झाला. पंचवटीतील वन शांत झाले. पक्षी पुन्हा उडाले. पण त्या युद्धात थरार आणि भयानक शक्तीची आठवण कायम राहिली. या भयंकर युद्धाचे एक दृश्य पाहून देवता, मुनी, ऋषी सर्वजण आनंदाने पुष्पवृष्टी करतात. श्रीरामच्या या शौर्यपूर्ण कृतीमुळे पंचवटी पुन्हा शांतता प्रस्थापित झाली आणि धर्माचा विजय झाला. तर त्यावेळेस राम 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 जय राम 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 जय राम 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 दशरथ नंदन राम 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 दशमुख मर्दन राम 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 दशरथ नंदन राम 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 दशमुख मर्दन राम 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 जय राम 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 जय राम 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 कौशल्यनंदन राम 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 सीतापती राम 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 कौशल्यनंदन राम 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 सीतापती राम 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 जय राम 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 जय राम 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 असं म्हणत सर्व देव, ऋषी, गंधर्व, किन्नर सगळे स्वर्गातून पुष्पवृष्टी करत रामांचा जय जयकार करतात. जय श्रीराम, जय श्रीराम असं म्हणून जोरजोराने ओरडतात. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. अशा प्रकारे खराचा पण वध होतो. मग त्यानंतर शूर्पणखेचा सूड आणखीन वाढतो आणि त्यानंतर रावणाचा अहंकाराला पाणी मिळते. बीजाला, अहंकाराच्या बीजाला पाणी मिळते. शूर्पणखेचे क्रोध जे आहे की नाही, संताप, सूड, हे सगळं त्याला अहंकाराच्या बीजाला खत पाणी मिळते. आणि ती शूर्पणखा जाते आणि रावणाला सांगते की बघ बाबा, माझं नाक आणि कान दोन्हीही कापले. खरं तर मी तिथे गेले. तर त्यावेळेस रावण विचारतो की तू कशासाठी गेली होतीस, काय कामासाठी गेले म्हणून तुझं कान नाक कापले. तर त्यावेळेस शूर्पणखा म्हणते तिथे रामांच्या आणि सीतेचा, रामाची पत्नी सीता ही जी आहे ना, खूप सुंदर आहे. त्या सुंदर स्त्रीला पाहून मला असे वाटले की त्या वनवासी पुरुषासोबत तिला काय सुख मिळणार आहे तिथे. त्याच्यापेक्षा तुझ्या राजवाड्यात अनेक स्त्रियांशी तू राहतोस. तर त्याचप्रमाणे त्या सीतेला पण तुझ्याकडे आणून ठेवलास तर मंडोदरीला पण लाजवेल अशी ती सीता आहे, इतकी सुंदर आहे. तर तिच्याशी तुझा विवाह व्हावं म्हणून मी त्यांच्यासमोर प्रस्ताव मांडले. तर त्या राम आणि लक्ष्मणांनी मला धिक्कारून मला असं अवस्था करून सोडले. आणि ती सीता त्या दोन वनवासी पुरुषांच्या सोबत राहण्याची लायकीचीच नाहीये. तू आणून घे तिला, तू तिचा अपहरण करून घेऊन ये
आणि तुझ्याजवळ ठेवून घे. त्यावेळेस राक्षस वृत्तीचा रावण, मग त्याला आनंद होते की बहिणीला माझ्याबद्दल किती प्रेम आहे, माझी बहीण किती याच्याने हे करते, माझ्यासाठी अजून चांगली स्त्री पत्नी दासी म्हणून शोधून काढतीये, म्हणून तो रावण आनंदाने म्हणतो. आणि त्यावेळेस ती सांगते की हे रावणा, तू इतका पराक्रमी असून इथे निष्क्रिय बसला आहेस आणि तिकडे 2 मानव राम आणि लक्ष्मण तुझ्या बलवान राक्षसांचा संहार करत आहेत. त्यांनी खरं दूषण आणि 14,000 राक्षसांचा क्षणात वध केला आहे. इतकेच नाही तर त्यांच्यासोबत एक अतिशय सुंदर स्त्री आहे, तिचे नाव सीता आहे. अशी रूपवती स्त्री त्या संन्याशांसोबत शोभत नाही. ती तर तुझ्यासारख्या सामर्थ्यवान राजालाच योग्य आहे. तू तिला तुझी पत्नी बनव आणि माझ्या अपमानाचा सूड घे, म्हणून ती सांगते. शूर्पणखेच्या शब्दाने रावणाच्या मनात अहंकाराच्या बीजाला खत पाणी मिळाले आणि तो विचार करतो की पहिले आपण अकंपन नावाच्या मंत्रीला आपण भेटायला पाहिजे. म्हणून तो रावण अकंपन मंत्रीला निरोप धाडतो आणि म्हणतो की तू ये, मला तुझ्याशी बोलायचं आहे. मग त्यावेळेस अकंपन थरथर थरथर कापत येतो आणि तो म्हणतो की कशासाठी तुम्ही मला बोलावलं. तर त्यावेळेस रावण जोरजोराने हसून म्हणतो की तुझं नाव अकंपन आहे आणि तू कंपतोयस, कापतोयस कशाला, इतकं का थरथर कापतोयस. तर त्यावेळेस तो म्हणतो की रामाच्या शक्तीपुढे काहीही चालत नाही. मी खरं दूषणाच्या युद्धाबरोबर होतो, पण मी घाबरून मी पळत आलो, कारण तुम्हाला मी हे निरोप द्यायचं होतं मला की खरं आणि दूषणा यांचे 14,000 सैन्यासह वध झालेला आहे. तर तुम्ही त्याच्या वाटेला जाऊ नका, त्याच्या शरणागती जा, म्हणून मी तुम्हाला सांगायला आलो, असं म्हणून म्हणतो. हे लंकेश्वरा, मी कसा बसा माझे प्राण वाचवून तुमच्याकडे आलो. राम अत्यंत पराक्रमी आहे, त्याला युद्धात हरवणे सोपे नाही. पण जर तू सीतेचे अपहरण केलेस तर राम दुःखाने व्याकुळ होईल आणि त्याची शक्ती कमी होईल, असं म्हणून सांगतो. तू रामाशी युद्ध करू नकोस आत्ताच, सीतेचा पहिले अपहरण कर, म्हणजे सीता ही त्याची हे आहे, पत्नी आहे, तिच्या विरहाने त्याची शक्ती थोडे कमी होईल, तेव्हा तू युद्ध केलास तरी चालेल, म्हणून तो त्याला सल्ला देतो. ही योजना रावणाला पटली. नंतर त्याने मारीचाकडे गेला. मारीच हा एक राक्षस होता जो रामाच्या पराक्रमाला आधीच अनुभवून गेलेला होता. केव्हा विश्वामित्राच्या बरोबर धर्मरक्षणासाठी म्हणून राम लक्ष्मण गेले होते ना, तेव्हाच तिथं गेला होता तो. तर त्यावेळेस तो म्हणतो, रावण त्याला म्हणतो की तू सुवर्ण मृगाचे रूप धारण कर आणि रामाला दूर ने, त्या दरम्यान मी सीतेचे अपहरण करेन. तर मारीच हे ऐकताच घाबरला. त्याने रावणाला समजवण्याचा प्रयत्न केला. हे रावणा, राम कोणी साधा मनुष्य नाही, तो साक्षात विष्णूचा अवतार आहे. त्याच्याशी वैर करणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणे आहे. तू हा विचार सोडून दे आणि लंकेत परत जा, म्हणून ते त्याला सल्ला देतात. पण रावणाचे बोलणे ऐकताच मारीचाच्या अंगावर शहारे आले. त्याने थोडा शांतपणे श्वास घेतला आणि आपल्या भूतकाळातील भयंकर अनुभव सांगायला सुरुवात केली. हे रावणा, तू मला श्रीरामाविरुद्ध उभे राहण्यास सांगतोस, पण तुला माझा अनुभव माहीत नाही. पूर्वी मी अतिशय बलवान राक्षस होतो. माझे शरीर पर्वतासारखे विशाल होते. माझ्या अंगात 1000 हत्तीचे बळ होते. मी संपूर्ण पृथ्वीवर हिंडत असे आणि ऋषीमुनींचे मांस खाऊन सर्वत्र भीती निर्माण करत असे. दंडकारण्यात माझा मोठा आतंक होता. त्या काळात विश्वामित्र ऋषींचा एक महान यज्ञ चालू होता. मी आणि माझ्या सारखे राक्षस त्या यज्ञात वारंवार विघ्न आणत असू. तेव्हा विश्वामित्र ऋषी दशरथ राजाकडे गेले आणि म्हणाले, माझ्या यज्ञाचे रक्षण करण्यासाठी म्हणून तुमचे 2 पुत्र राम आणि लक्ष्मण यांना माझ्या सोबत द्या, म्हणजे माझे यज्ञाचे रक्षण करतील. हे
ऐकून राजा चिंतित झाले आणि दोन्ही मुलं लहान आहेत म्हणून सांगितले. तरीही विश्वामित्र म्हणाले की मला तुमची राज्यसेना नको, तुम्ही नको, मला फक्त तुमची 2 मुलेच पाहिजे असं म्हणून ते सांगतात. तर त्यावेळेस विश्वामित्रांच्या सोबत वशिष्ठ ऋषींच्या विनंतीनुसार राम लक्ष्मणाला विश्वामित्र सोबत पाठवतात आणि त्यावेळेस त्या यज्ञस्थळी राम आणि लक्ष्मण हातात धनुष्यबाण घेतले आणि यज्ञाचे रक्षण करू लागले. तेव्हा मी त्या यज्ञात विघ्न आणण्यासाठी आलो, पण त्या क्षणी जे घडले हे माझ्या आयुष्याला कायम बदलून टाकले. श्रीराम यांनी एकच बाण सोडला आणि त्या बाणाचा प्रचंड शक्तीने मी थेट 100 योजन दूर समुद्रात जाऊन पडलो. आपण ही कथा ऐकलो होतो. मारीच राक्षस 100 योजने दूर समुद्रात जाऊन पडलेली कथा आपण विश्वामित्रांच्या त्या यज्ञरक्षणाच्या वेळेस ऐकलेले होतो. तीच कथा पुन्हा तो रावणासमोर सांगत आहे. मी जिवंत राहिलो कारण मला मारले नाही, पण त्या दिवसापासून मला त्यांच्या सामर्थ्याची खरी जाणीव झाली. मारीच थरथरत म्हणाला, हे रावणा, श्रीराम साधे मानव नाहीत, ते साक्षात परमेश्वर आहेत. त्यांच्याशी वैर घेणे म्हणजे स्वतःच्या विनाशाला आमंत्रण देणे आहे. जर तू त्याच्या विरोधात गेला तर लक्षात ठेव, लंकेचा विनाश अटळ आहे असं म्हणून मारीच राक्षस सांगतात. मग त्यावेळेस रावणाला थोडं भीती वाटती आणि तो विचार सोडून लंकेत परत येतो. पण पुन्हा थोड्या वेळानंतर पुन्हा शूर्पणखा येऊन पुन्हा त्याला खत पाणी घालते अहंकाराला आणि तो पण म्हणतो की माझ्या बहिणीचा अपमान झालाय, त्याचा सूड घ्यायलाच पाहिजे. म्हणून तो परत म्हणतो की तुला शूर्पणखा येऊन म्हणती ना त्याला की माझी अशी अवस्था केलेला आहे, राम लक्ष्मण केलेले आहेत, त्यांचा तू सूड घेणार नाहीस का? मग त्यावेळेस तो म्हणतो की हे शूर्पणखे, तुला अशी अवस्था केले ना, ज्याने माझ्या बहिणीचा असा अपमान केला त्याला मी सोडणार नाही. म्हणून म्हणतो, जो तुला कुरूप करून गेला तो स्वतः मृत्यूच्या दारात उभा आहे. माझा अपमान करणारा कोणीही सुखाने जगू शकत नाही. इंद्र, यम, कुबेर आणि विष्णू कोणीही माझ्याशी वैर करू सुखात राहू शकत नाहीत. मी काळाचाही काळ आहे असं म्हणतो तो. आगीलाही जाळू शकतो, मृत्यूलाही मृत्यू देऊ शकतो, माझ्या शक्तीने वाऱ्यालाही थांबवू शकतो आणि सूर्याच्या तेजालाही भस्म करू शकतो. इतका अहंकार आहे त्याला. रावणाचे हे अहंकारी शब्द ऐकून शूर्पणखा काही शांत झाली. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळेच भाव उमटले. संताप आणि भीती याचा मिलाप ती हळूहळू बोलू लागली. ती म्हणतीये, आता वर्णन करतीये रामांचं. ध्यायेदा जानुबाहुं धृतशरधनुष्यं बद्ध पद्मासनस्थं पीतं वासो वसानं नवकमलदल स्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढ सीता मुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं नानालङ्कारदीप्तं ददतमरुजटामण्डलं रामचन्द्रं ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं सासीतूणधनुर्बाण पाणिं नक्तं चरान्तकं स्वलीलया जगत्रातु माविर्भूतं मजं विभुं. म्हणजे असं वर्णन करतीये ती की ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत, जे हातात धनुष्यबाण धारण करून पद्मासनात बसले आहेत, त्यांनी पिवळे वस्त्र परिधान केले आहेत, ज्याचे नेत्र नव्या कमळाच्या पाकळ्याप्रमाणे सुंदर आहेत, ज्याच्या डाव्या मांडीवर सीता बसली आहे आणि जे तिच्या मुखाकडे प्रेमाने पाहत आहेत, जे मेघासारखे श्यामवर्णाचे आहेत, विविध अलंकारांनी सुशोभित दिसतात आणि ज्यांच्या डोक्यावर मोठे जटामंडळ आहेत, अशा श्रीरामांचे ध्यान करावे. आणि नीलकमळासारख्या श्यामवर्ण असलेल्या कमळासारख्या
सुंदर नेत्र असलेल्या सीता आणि लक्ष्मणासह असलेल्या जटांनी अलंकृत मुकुट धारण केलेल्या श्रीरामांचे मला डोळ्यासमोर दिसत आहेत ते म्हणून म्हणतीये. आणि नंतर ती म्हणतीये हातात तलवार, भाता म्हणजे बाणाचा कोश, धनुष्य आणि बाण धारण केलेले, राक्षसांचा नाश करणारे, आपल्या लीलेने जगाचे रक्षण करण्यासाठी प्रकट झालेले जन्मरहित अजन्म आणि सर्वश्रेष्ठ परमेश्वर असे ते श्रीराम आहेत. म्हणजे श्रीरामांचा तेवढं ती वर्णन करते, पण म्हणते की त्याला तू मारू शकतोस. म्हणजे त्यांच्या अहंकाराला ती बीज देत असते. आणि त्यांचे रूप इतके मोहक आहे की त्यांना पाहताच मन शांत होते, पण त्यांच्या सौंदर्याला फसू नकोस. तो अत्यंत बलवान आहे. त्याचे बाहू विशाल, हातात धनुष्य बाण सदैव सज्ज. त्यांच्या प्रत्येक बाण वज्रासारखा प्रचंड आणि अचूक आहे. आणि त्याचा भाऊ हे जे आहेत की नाही, तो कसा आहे म्हणजे तरुण्णो रूप संपन्नो, सुकुमारो महाबलो, पुंडरीक विशालाक्षो, चिरकृष्ण जिनांबरो, फलमूलाशिनो दांतो, तापसो ब्रह्मचारिणो, पुत्रो दशरथैस्त्रो, भ्रातरो रामलक्ष्मण्यो, शरण्यो सर्वसत्त्वानां, श्रेष्ठो सर्वधनुष्मतां, रक्षकुल निहंतारो, त्रायेताम्नो रघुत्तमो म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे रामलक्ष्मण कसे आहेत म्हणलं तर मुनीसारखे वस्त्र व काळ्या मृगचर्म धारण करणारे आहेत. फल मुलाचे आहार करणारे, संयमी, तपस्वी व ब्रह्मचारी आहेत. हे श्रीराम आणि लक्ष्मण दशरथ यांचे पुत्र आहेत. म्हणजे त्यांचं ती परिचय देती आहे. हे दोघे भाऊ सगळ्यांचे ऋषींचे रक्षण करण्यासाठी म्हणूनच आलेले आहेत. ते जे सर्व प्राण्यांचे शरणदाता आहेत, सर्व धनुर्धार्यामध्ये श्रेष्ठ आहेत. ते राक्षस कुळाचा संपूर्ण नाश करणारे आहेत. म्हणून ते वचन घेतलेले आहेत. तर तू त्या राक्षस कुळाचा नाश होऊ देऊ नकोस आणि तू पुढे जा आणि त्यांच्याशी युद्ध कर म्हणून ती सांगते. कवच धारण केलेले आहेत, खड्ग धारण केलेले आहेत, धनुष्यबाण हातात घेतलेले आहेत. असे हे लक्ष्मण आणि राम दोघे जे आहेत ना, ते साधूजनांचे रक्षण करण्यासाठी म्हणूनच आलेले आहेत. त्यांच्यासोबत त्यांचा भ्राता लक्ष्मण आहे. लक्ष्मण अत्यंत पराक्रमी, शूर आणि धनुर्विद्येत परांगत आहे. त्याच्या अंगी अपार धैर्य आणि युद्ध कौशल्य आहे. तो नेहमीच आपल्या भावाच्या सेवेत तत्पर असतो आणि श्रीरामांच्या आज्ञेचे पालन करणे हेच त्याचे जीवन धर्म आहे. तो अत्यंत निष्ठावान आणि त्यागी आहे. तो झोप न घेता श्रीराम आणि सीता यांची सेवा सतत करत असतो. तो स्वतःच्या सुखदुःखाचा कधीही विचार करत नाही. असा तो लक्ष्मण आहे. तर त्याचा सुद्धा तू वध कर म्हणून सांगते. नंतर म्हणते लक्ष्मणाचा स्वभाव थोडा उग्र आहे, तो क्रोधी आहे, परंतु नेहमी धर्मरक्षणासाठी म्हणून अन्यायाविरुद्धच प्रकट होत असतो. त्याचं क्रोध आणि उग्र रूप जे आहे ते, त्याच्या मनात धर्म, कर्तव्य आणि कुटुंबाविषयी अपार प्रेम आहे. तो अत्यंत संयमी आणि ब्रह्मचारी आहे. त्याने सदैव मर्यादा आणि आदर्श याचे पालन केले असे दिसून येते. म्हणून ती म्हणतीये मी त्याच्याशी विरोध केला आणि त्याचा परिणाम तू पाहत आहेस. लक्ष्मणाने एका क्षणात माझे नाक आणि कान कापले. भाऊ, हे साधे युद्ध नाही. हे दोघे सामान्य मनुष्य नाहीत. त्यांच्यात काहीतरी दिव्य शक्ती आहे. शूर्पणखेचे शब्द हवेत घुमत राहिले. श्रीराम आणि लक्ष्मण फक्त स्त्रीचा वध करू नये या धर्मामुळे मला जिवंत ठेवलेत. ती ते पण सांगते की मला खरं तर लक्ष्मण मारायला आला होता, पण राम त्याला समजावून सांगतात आणि म्हणतात की स्त्री हत्या करू नये म्हणून मला विद्रूप करून सोडले आहेत आणि माझा अपमान केलेत. रावणाच्या डोळ्यात क्रोध चमकला. मग पुढे शूर्पणखा पुढे म्हणाली, भाऊ, त्यांच्यासोबत एक स्त्री आहे, अशी रूपवती की तिच्या सौंदर्याला स्वर्गातील अप्सराही फिक्या पडतील. तिचे नाव आहे सीता. ती श्रीराम यांची पत्नी आहे. ती पुढे सांगू लागली, सीतेचे रूप म्हणजे जणू साक्षात लक्ष्मी अवतरली आहे. तर त्याला अनुसरून
आपल्याला श्रीसूक्त किती लक्ष्मीचं वर्णन करून सांगितलेले आहे हे आपण संध्याताईंच्या मुखाने ऐकलेले आहोत. श्रीसूक्ताचा अर्थ तर ते श्रीसूक्तातले थोडेसे श्लोक आपण म्हणूया. ओम हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां चंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो आवह ताम आवह जातवेदो लक्ष्मीमनपकामिनीं यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषाणाम् अश्वपूर्वामृतमध्यां हस्तिनादप्रबोधिनीं श्रियं देवीमुपौबह्ये श्रीमार्देवी जुषतां कां सोऽस्मितां हिरण्यप्राकारामार्द्रां ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं पद्मे स्थितां पद्मवर्णां ताम्मिहोपव्यये श्रियं चन्द्रां प्रभासां यशसा ज्वलन्तीं श्रियं लोके देवजुष्टामुदारां तां पद्मिनीमीं शरणमहं प्रपद्ये अलक्ष्मीर्मे नश्यतां तां वृणे आदित्यवर्णे तपसोऽधिजातो वनस्पतिस्तव वृक्षोत बिल्वः तस्य फलानि तपसानुदन्तु मायान्तरायाश्च बाह्या अलक्ष्मी उपैतु मां देवसखकीर्तिश्च मणिना सह प्रादुर्भूतोऽस्मिन् राष्ट्रेऽस्मिन् कीर्तिमृद्धिं ददातु मे शुक्तिपासां मलां ज्येष्ठाम् अलक्ष्मीं नाशमाम्यहम् अभूतिमसमृद्धिं च सर्वा निर्नुद मे गृहात् गन्धद्वारां दुरादर्शां नित्यपुष्टां करिष्यणीं ईश्वरीं सर्वभूतानां ताम्मिहोपव्यये श्रियं मनसः काममाकूतिं वाचः सत्यमशीमहि पशूनां रूपमन्यस्य मयश्री श्रयतां यशः कर्दमेन प्रजा भूता मयि सम्भव कर्दम श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीम् आपसृजन्तु स्निग्धानि चिक्ली तव समे गृहे निच देवी मातरगं श्रियं वासय मे कुले आर्द्रां पुष्करणीं पुष्टिं पिङ्गलां पद्ममालिनीं चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदोम् आवह आर्द्रां यक्करणीं यष्टिं सुवर्णां हेममालिनीं सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदोम् आवह ताम् आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हिरण्यं प्रभूतं गावो दासोऽश्वान् विन्देयं पुरुषाणां यश्चुश्चित्प्रयतो भूत्वा जुहुयादा जन्म मन्वहं सूक्तं पञ्चदर्शं च श्रीकामं सततं जपेत् पद्मानने पद्म ऊरु पद्माक्षी पद्मसंभवे त्वं मां भजस्व पद्माक्षी येन सौख्यं लभाम्यहम् असं ती वर्णन करती. म्हणजे लक्ष्मीच्या सारखी ती आहे असं म्हणून ती सीतेचं वर्णन करते. तिचे नेत्र कमळासारखे, तिचा वर्ण चंद्रासारखा उज्ज्वळ आणि तिची लाल चाल हंसासारखी मोहक आहे. अशा स्त्रीला त्या वनात राहणे शोभत नाही. ती लंकेच्या राजमहालात तुझ्या राणीसारखे शोभून दिसते. शूर्पणखा चतुराईने रावणाच्या मनात बीज पेरत होती. भाऊ, तू त्रैलोक्य विजयी आहेस. अशी अद्वितीय सुंदरी तुलाच योग्य आहे. जर तू तिला आपल्या सोबत आणलेस तर तिचे जीवनही सुखी होईल आणि तुझा वैभवातही भर पडेल म्हणून ती समजावून सांगते. श्रीराम यांनी आपल्या मार्गात येणाऱ्या निशाचर राक्षसांचा संहार केला आहे. तसेच खर आणि दूषण यांनाही त्यांनी मृत्यूच्या मुखी पाठवले आहे. हे सर्व ऐकून तू आपल्या कर्तव्याची जाणीव करून द्यावी हीच माझी इच्छा आहे असं म्हणून ती रावणाला समजून सांगते. आणि नंतर रावणाच्या मनात आता सूड आणि मोह या दोन्ही भावनांचा संघर्ष सुरू झाला. एकीकडे बहिणीचा अपमान तर दुसरीकडे सीतेचा सौंदर्याचे वर्णन. यामुळे त्याचा अहंकार आणि इच्छा भडकू लागली म्हणे. तो मनात म्हणाला, जर ही सीता इतकी सुंदर असेल तर तिला लंकेत आणलेच पाहिजे. त्याच मोहाने तो परत मारीचकडे जाऊन शेवटी सीतेच्या अपहरणाची योजना
पूर्ण करतो. आणि तो म्हणतो की शूर्पणखा हिच्याकडून घडलेल्या सर्व घटना ऐकून रावण संतापाने पेटून उठला. त्याच्या मनात सूड आणि अहंकार याची ज्वाला प्रज्वलित झाली. तो तत्काळ आपल्या रथशाळेत गेला आणि रथसारथ्याला आज्ञा केली, लवकरात लवकर माझा रथ तयार ठेव. क्षणात एक दिव्य रथ सज्ज झाला. रावण याचा रथ अत्यंत अद्भुत आणि दिव्य होता. तो इच्छेनुसार चालणारा होता. म्हणजे सारथाच्या कष्टाविषयी शिवाय रावणाच्या मनात जशी इच्छा होईल तसा तो रथ आपोआप वेगाने धावू शकत असे. हा रथ आकाशमार्गानेही सज्ज उडू शकत होत असे. सुवर्णाने मढलेला, रत्नांनी जडलेला आणि तेजस्वी ध्वजांनी सुशोभित असा तो रथ विलक्षण वेगाने सामर्थ्यशाली होता. आणि म्हणूनच रावण जिथे जायचा विचार करीत असे तिथे हा रथ क्षणात पोचत असे. जणू त्याच्या इच्छेप्रमाणे चालणारा एक दिव्य वाहन होता. तो रथ सुवर्णाने मढवलेला होता. त्यावर नाजूक कोरीव काम, चमचमणारी रत्ने, तेजस्वी ध्वज फडकत होते. रावण त्या रथात बसला आणि आकाशमार्गे वेगाने मारीच याच्या आश्रमाकडे निघाला. काही क्षणातच तो तेथे पोचला. मारीचाने रावणाचे आगमन पाहून त्याचे आदर आतिथ्य केले. नम्रपणे विचारले, महाराज, आपण येथे कशासाठी आला आहात? लंकेत सर्व कुशल आहे ना? म्हणून विचारतो. तेव्हा रावण म्हणाला की माझ्या बहिणीचा अवमान करून तेव्हा रावण म्हणाला, अरण्यात श्रीराम आणि लक्ष्मण यांनी माझा अपमान केला आहे. त्यांनी माझ्या बहिणीचा अवमान करून तिचे नाक आणि कान कापले आहेत. तसेच माझे पराक्रमी राक्षस खर आणि दूषण यांनाही ठार मारले. मी त्यांच्या पत्नी सीताचा अपहरण करण्याचा निश्चय केला आहे. त्यासाठी तुझी मदत हवी आहे. हे ऐकताच मारीच गंभीर झाला. तो परत शांतपणे त्यांना समजावून सांगत म्हणाला, महाराज, आपण मोठी चूक करत आहात. श्रीराम साधे मनुष्य नाहीत. ते अत्यंत पराक्रमी आणि दिव्य शक्तीचे धनी आहेत. त्यांच्या विरोधात जाणे म्हणजे स्वतःच्या विनाशाला आमंत्रण देणे आहे. कृपया हा विचार सोडून द्या. पण रावण हा अहंकाराने आंधळा झाला होता. म्हणून त्याने मारीचाचे बोलणे ऐकले नाही. आणि तो म्हणाला, मारीच, तू माझे म्हणणे ऐकलेच पाहिजेस, नाहीतर तुला आत्ताच ठार मारीन. तुला या कार्यात माझी मदत करावीच लागेल. तर त्यावेळेस मारीचाला असे विचार येते की तो म्हणतो की रावणाच्या हातून मरायच्या ऐवजी श्रीरामांच्या हातून मरणे अधिक कल्याणकारी आहे. म्हणून असे ठरवून त्याने रावणाला मान्यता दिली. आणि तेव्हा रावण आणि मारीच या दोघांनी एक विचार करतात की मारीच हा हरिणाचा, सुवर्णमृगाचा वेश धारण करावे आणि पंचवटीमध्ये जाऊन सीतेच्या समोर त्याचे रूप दाखवावे. म्हणजे सीता त्या मारीचाच्या रूपाला पाहून ती मोहित होईल आणि त्यावेळेस ती रामांना प्रार्थना करेल की ह्या मृगाला मला आणून द्या. मग त्यावेळेस राम जेव्हा मारीचाला पकडायला येईल त्यावेळेस मारीच्याजवळ पण भरपूर शक्ती होते. त्या शक्तीने तो पुढे धावत जाईल आणि रावण येईल आणि रामाच्या मदतीला लक्ष्मण पण येईल. त्यावेळेस मी सीतेचं अपहरण करू शकतो. अशी योजना ते दोघे आखतात आणि त्याप्रमाणे ते करण्यास सज्ज होतात. हे आज आपण इथपर्यंत ही कथा ऐकलो. उद्या आपण मारीच प्रत्यक्षात पंचवटीमध्ये जाऊन काय कार्य करतो आणि सीतेचं अपहरण कसे होते, मग जटायूचे मिलन होते, मग जटायूचा उद्धार होतो, मग नंतर राम, सुग्रीव, हनुमंत यांची भेट होते, शबरीची भेट होते. ही सगळी कथा आपण उद्या ऐकूया. आज आपण इथेच थांबूया आणि श्रीरामांचे चिंतन मनन सतत आपण
ध्यानी ठेवूया. श्रीराम जय राम जय जय राम याचा नामस्मरण सतत करूया आणि इथंच विरमूया. आदौ राम तपोवनादिगमनम् अत्वा मृगं काञ्चनं वैदेही हरणं जटायुमरणं सुग्रीवसम्भाषणं वालीनिग्रहणं समुद्रतरणं लङ्कापुरीदाहनं पश्चाद्रावणकुम्भकर्णहननम् एतद्धि रामायणं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. सीताकान्तस्मरण जय जय राम. सियावर रामचंद्र की जय. पवन सुत हनुमान की जय. बोलो श्री बजरंग बली की जय. करचरणं कृतं वा कायग्रं कर्मजं वा श्रवणनयनजनं वा मानसं वा पराधं विहितमविहितं वा सर्वमेतत्क्षमस्व. जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो. श्री महादेव शंभो. श्री महादेव शंभो. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. सीताकांत स्मरण जय जय राम.